सोमेश्वरनाथ शिवपुरातन तेथे परशुरामी मारिला बाण महादग्रामीच्या त्या शक्ती देवतेला नमस्कार माझा त्या मुक्ताईला हरे राम कृष्ण Hare
Ah
अधिकरसे मरण गाठी येणे तुटे संसार तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना येरा नसा विटे घेता गोटे अधिकही प्रस्तुत कीर्तनोपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्या लोकोत्तर विभूती महत्वाचं स्थान ज्या व्यक्तिमत्वाचं स्थान या महाराष्ट्राच्या संत सारस्वतांच्या इतिहासामध्ये अग्रगण्य असं स्थान आहे। कर्मकांडाला भुलणाऱ्या आणि चमत्काराला देव मानणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये भक्तीचं बीज आणि रोल अशी व्यासांची अलौकिक प्रतिभा याज्ञवल्कांची तेजस्विता हिमालयाची उत्तुंगता आणि सागरासारखी व्यापकता असणारे 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रावर 32 मनी सोन्याचं सिंहासन निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणारे जगतमान्य जगतवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या 4 चरणाच्या अभंगातून भगवान परमात्म्याच्या नामाची अपूर्वता वर्णन करतात। आज या स्वामी समर्थ मठामध्ये स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने हा अखंड हरिनाम सोहळा सुरू आहे। मला फार आनंद वाटला की नवनीताचं मंथन केल्यानंतर परम आनंद प्रकट होतो आणि अवधातानंदाची उपस्थिती लाभतो हे या मठाचं सौभाग्य। आतापर्यंत मठ मंदिरांवर अनेक साधू पाहिले, एका जागेवर स्थिर बसून अनेक लोकांनी ज्याला आपण म्हणतो समाजाला चमत्कारात कर्मकांडामध्ये गुंतवून, पण नवनीतानंद स्वामींकडे पाहिल्यानंतर भगव्याला खऱ्या धर्माचा रंग देऊन धर्म आणि संस्कृतीच्या संस्थापनेसाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य खर्च केलं आणि खर्च केलेल्या आयुष्यातून हजारो तरुण मनगटा आणि मस्तक निर्माण केलं यालाच म्हणतात धर्माचा योद्धा। जेव्हा धर्म लोप पावत चालला होता तेव्हा या देशामध्ये वेद आणि उपनिषद कोणी मानायला तयार नव्हतं। तेव्हा 12 वर्षाच्या शंकराचार्यांनी आपल्या श्रीगुरूंना आश्वासित केलं की मी या संपूर्ण देशाची जबाबदारी स्वीकारतो आणि या देशाची संस्थापना करण्यासाठी मठमंदिरांची संस्थापना करून तो धर्म जिवंत ठेवण्याचं काम करतो। मला वाटतं आज शंकराचार्य नाहीत, पण शंकराचार्यांचं कार्य त्याच पद्धतीनं पुढे चालवणारे नवनीतानंद स्वामी आज आम्हाला पाहायला मिळाले हे आमचं भाग्य आहे। आणि समाधी सोहळा खरं म्हणजे साधूच्या समोर शब्द गेल्यानंतर त्या शब्दानेही त्या समाधीला नमन करावं लागतं। मी मगाशी दर्शन घेऊन आलो, पण इथं काय होतं, आमची व्यवस्था बाकीच्या ठिकाणी फार वेगळी राहते। बाकीच्या ठिकाणी आम्ही असतो एकनाथराव शिंदे आणि तुम्ही असतात सगळी आमच्या मठाची माणसं, पण इथे आल्यानंतर आम्हाला आमच्या अस्तित्वाच्या चपला बाजूला ठेवून इथे नम्र व्हावं लागतं। ही या खऱ्यापणे मठाची गौरवशाली परंपरा आहे। धर्माच्या कार्यामध्ये मी ही सगळी माणसं पाहिली, तुम्हाला सगळ्यांना भगवंताचे जे धारण केलेलं आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता निस्वार्थ भावाने इथे येऊन सेवा करणारी माणसं आहे। मला सावरकरांची एक ओळ आठवली
की सेवा है यज्ञ कुंड समिधास हम जले. आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी सेवा करत आहात. आल्यापासून मी गर्दी पाहिली दर्शनासाठी. एवढी गर्दी जर रेशनवर असते, रेशनच्या दुकानात, तर तो दुकान सोडून पळाला असता. माणसं एकत्र आली ना विविध प्रवृत्तीची, ती माणसं कधीही शांत बसत नाही. पण मी आल्यापासून पाहतो एवढी गर्दी, एवढा क्राऊड असताना पण या मठामध्ये शांतता आहे. खऱ्या अर्थाने हे समाधीचं ठिकाण आहे. आणि इथे स्वर्ग आहे. म्हणजे आपण पुराणामध्ये स्वर्गाच्या कल्पना करतो की इथे इंद्रदेव बसलेला असेल, इथे बृहस्पती असतील, इथे ब्रह्मदेव बसलेला असेल. इथल्या प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये साक्षात भगवान परमात्मा विराजमान आहे. खऱ्या अर्थाने हा स्वर्ग आहे. म्हणजे कितीही माणूस फ्रस्ट्रेट असेल, कितीही माणूस त्याच्या म्हणजे फॅमिली स्ट्रगल मध्ये असेल, कितीही त्याच्या जीवनाच्या करिअरच्या ऑब्स्टिकल्स मध्ये असेल, किंवा कितीही सोशल कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल, तर इथं येऊन त्याला पीसनेस अँड कूलनेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि इथून जाताना तो हॅपीनेस घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. कल्याणचा भेट घ्या. आम्ही जेव्हा मी 2000 अगोदरच्या काळामध्ये गेलो कॉलेजला जेव्हा होतो, तेव्हा आम्ही इथून यायचो. इथली अवस्था आम्ही पाहिलेली आहे त्यावेळेची. पण त्याच्यानंतर बाबांनी या मठाचा हातभार सांभाळला. आणि त्याच्यानंतर इथे कल्याणमध्ये मला नरेंद्र पवार साहेब बोलले होते. म्हणजे मी त्यांचा 3 वर्षे पी होतो ऍक्च्युली, नगरसेवक ते आमदार पर्यंत. मग त्याच्यानंतर मी त्यांनी मला उचलून आणलं होतं. ऍक्च्युली मी पण प्रचंड धर्म एकदम असा करारी होतो आणि चांगलं काम सुरू आहे. महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी राजांचं 10 कोटीचं मंदिर भिवंडीमध्ये उभं राहिलं. त्याची मार्चमध्ये संस्थापना आहे. शहापूरमध्ये मी 3 एकर जागेमध्ये वारकरी फिलॉसॉफिकल युनिव्हर्सिटी उभी केली. माझं स्वप्न आहे महाराष्ट्राला पहिल्या भोकरातला कलेक्टर द्यायचं, हे माझं स्वप्न. त्याच्यामुळे जवळजवळ 100च्या वर शिवचरित्र व्याख्याते निर्माण करून ते महाराष्ट्रामध्ये शिवकार्याचं कार्य करत आहे. हे छोटंसं काम माझ्याकडून होत आहे. त्याच्यामुळे मीही प्रचंड चळवळीचा नेता होतो त्या काळात. नरेंद्र पवार म्हटले, बुआ तू मेरे साथ आ जा, तू मेरे को नरेंद्र मोदी बना, मैं तुमको लाल कृष्ण आडवाणी बनाऊंगा. मी प्रचंड विरोधी कीर्तनकार. म्हणजे जिथे महाराष्ट्रामध्ये इंदुरीकर कमी पडतात तिथे कैलास महाराज. पण मला सागरी फोन केला की आपल्याला मठामध्ये सेवा करायला यायचं. मी एकही क्षण न म्हणता त्याला मी म्हटलं येईन, कारण मला बाबांचं दर्शन घेता घेता राहिलं होतं. आज बाबांच्या समाधीची सेवा करण्याचा योग आला, हे माझं परम भाग्य आहे. पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित सर्व आपल्या श्रोतृगणांना नमस्कार करतो. सातकरी मंडळी ही सगळी विविध क्षेत्रामध्ये प्रवीण आणि पारंगत आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. या मठाचे मठाधिपती आणि सेवेकरी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या या प्रथम पुष्पाच्या सेवेला आरंभ करतो. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. दिस इज द स्टँजा ऑफ जगद्गुरु तुकोबाराय. असं बोलावं लागतं, कारण शिकलेल्या लोकांना वाटतं आता तुकाराम महाराज कोणतरी खूप मोठे सायंटिस्ट असतील. तुम्हाला खरं सांगू का, आपले महाराष्ट्रातले संत इतके महान आहेत की जगातल्या कुठल्याच साहित्यिकाला 56 भाषा एकत्र करून एखादा ग्रंथ लिहिता आला नाही. तो 22 वर्षाच्या ज्ञानोबाने लिहून टाकला. हे महाराष्ट्राच्या संतांची अपूर्वता. आपण शिवाजी नावाची 3 अक्षरे आदराने म्हणतो. ती म्हणत असताना आपल्या उऱ्यामध्ये, आपल्या धमन्यांमध्ये सळसळणारं रक्त चौकोन उधळलेल्या घोड्यांच्या टापांप्रमाणे सळसळतं. पण तुम्हाला माहितीये का, ही शिवाजी नावाची 3 अक्षरे निर्माण करणारे तुकाराम नावाची 4 अक्षरं आहेत.
आपल्या देशामध्ये MSCITचं वगैरे हा प्रोग्राम यायला पाहिजे. आणि आपल्या देशाच्या वैज्ञानिकांची अशी सभा भरवली आणि त्यांना विचारलं की आपल्या देशामध्ये तो सॉफ्टवेअर नाही आहे, ते नॉलेज नाही आहे, मग कोण आहे का असा की हे नॉलेज बनवेल, हा सॉफ्टवेअर बनवेल, सुपर कॉम्प्युटर बनवेल. तेव्हा त्या गर्दीमध्ये उंच आला, त्या हाताचं नाव होतं विजय भटकर. पण त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे मी करू शकत नाही, आहे का मी नाही करू शकत. आणि मग ते आळंदीला आले, त्यांनी ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, विजय भटकरांनी या भारतातला पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला. त्यांना जेव्हा इंटरव्ह्यूला बोलवलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हा पहिला सुपर कॉम्प्युटर बनवण्याची प्रेरणा जर मला कोणी दिली असेल तर ते आळंदीचे संत ज्ञानोबाऱ्यांनी दिले. हा महाराष्ट्राच्या संतांचा गौरव आहे. देवगिरीचं राज्य पारतंत्र्यात असताना त्या देवगिरीवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन संत एकनाथ महाराजांनी 13व्या शतकामध्ये धर्म आणि संस्कृती राखले. हा महाराष्ट्राचा गौरव आहे. आणि मग त्याच्यानंतर आधुनिक काळातील शेगावचे गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, अक्कलकोटचे स्वामी असतील, या लोकांनी स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आपल्या सगळ्या समाजाचं स्थिरीकरण केलं. ही अशी परंपरा आपल्याकडे चालू आहे आणि म्हणून त्या परंपरेचे पायीक आपण सगळेजण आहात. ती सेवा करून इतरांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात. आजचा जो अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, तुकाराम महाराजांचं कार्य तसं फार मोठं आहे. असं म्हणतात ज्ञानोबा जेव्हा अलाउद्दीन खिलजी आपल्या देशामध्ये 11व्या शतकात आला, 12व्या शतकाच्या मध्यात, तेव्हा एलितपुरा आणि नर्मदा पर्यंत ज्ञानोबाराय पोहोचले होते. सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगा ओलांडून आपली मराठी संस्कृती आणि मराठा धर्म कसा आहे तो तिथपर्यंत नेण्याचा त्याने प्रयत्न केला. तुकोबारायांना तर या सह्याद्रीच्या दगडाला, सह्याद्रीच्या कोणत्याही दगडाला तुम्ही कान लावला तर त्या दगडातून छत्रपती शिवाजी राजांच्या तलवारीचा टणककार आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा शंखनाद होण्याशिवाय राहणार नाही. एवढी ही महाराष्ट्राची माती समृद्ध आहे. आणि म्हणून अशा तुकोबारायांचा पहिल्या दिवसाचा अभंग आहे. पहिल्या दिवसाची अभंगाची सेवा असलेला त्याला मंगलाचरणाची सेवा म्हणतात. कोणतंही कार्य करत असताना मंगलाचरण करावं लागतं. चोर देखील तुमचा फ्लॅट फोडतो ना, त्याच्या अगोदर देवाला सांगतो प्लीज गॉड सेव्ह मी, दाबा नंतर तो माणसं मागतो. त्याचा अर्थ असा आहे मंगलाचरण करण्याचं प्रघात आहे. आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. या संपूर्ण देशामध्ये किंवा आपण सगळेजण पाहतो त्याच्यामध्ये 100% प्युअर थिंग कोणते, विच इज द 100% प्युअर थिंग, असे 100% प्युअर थिंग कोणती आहे की जिचा साईड इफेक्ट नाही? कोणती गोष्ट तुम्ही सांगा. या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की जिचा साईड इफेक्ट नाही. या जगात फक्त एकच गोष्ट आहे, भगवान परमात्मा आणि त्याचं नाम, त्याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. म्हणून त्याला प्युअर म्हणतात. भगवद्गीता प्युरिटीची व्याख्या देते, नाभाव विद्यते स्वतः, स्वतः ना अभाव विद्यते. या जगात सत्य गोष्ट कोणती माहितीये? जिच्या त्रिकाला बाधित अभाव नाही तिला सत्य म्हणतात. म्हणजे काळानुसार अभाव नाही, देशानुसार अभाव नाही आणि वस्तूनुसार अभाव नाही. साधी गोष्ट आहे. यांच्याकडे ऍपलचा फोन आहे, माझ्याकडे सॅमसंगचा फोन आहे. मी जेव्हा 50 टाइम सॅमसंग काढीत असेल तेव्हा यांचा ऍपल निघाला का माझा सॅमसंग आपाप खिशात खातो. समजा तुमच्याकडे एखादीकडे 50 तोळ्याची गंठण आहे आणि ती गंठण घालून मठात मिळवते, तिला वाटतं माझ्या एवढी गंठण कोणाचकडे नाही आणि तिथे 100 तोळेवाली आली तर 50 तोळेवाली कुठं पडेल? याचा अर्थ असा आहे, ऐका, जर मला आतापर्यंत वाटत होतं माझं 50 तोळे खरे आहे पण त्याच्या समोर 100 तोळे आले म्हणजे वस्तूला वस्तू मॅच झाली की त्या वस्तूचं मूल्य घटत असेल तर तिला सत्य वस्तू म्हणता येत नाही. पहिली परीक्षा. नंबर 2, ठिकाण बदललं की जगातल्या कोणत्याही वस्तूची किंमत बदलते, करन्सीची किंमत बदलते. समजा तुम्ही जर आता मला सांगितलं कैलास महाराज माझ्याकडे 2000च्या नोटा पोता भरून ये, किती भरून ये? पोतं भरून. कितीच्या नोटा? 2000च्या. तर खडकपाड्याचे पोलीस येतील आणि तुम्हाला खडी फोडायला आदरवाडीला नेतील. खरी गोष्ट खरी गोष्ट. का त्याला व्हॅल्यू नाही? कारण त्याचा काळ गेला.
त्याचा टाइम पास झाला, तो काळ निघून गेला, आता त्याला नो व्हॅल्यू. 8:30 वाजता मला कोणीतरी कीर्तनाचं पाकिट दिलं आणि 8:30 वाजता नरेंद्र मोदीजी टीव्हीवर आले. बहनों और भाइयों, अभी से 500 हजार का नोट बॅन है. मी त्या मालकाला म्हटलं, हे कीर्तनाचं पाकिट तू ठेव, 5चे ठोकळे असतील तर दे, मी भले पोटा भरून डोक्यावर घेऊन जातो, पण या 1000च्या नोटा नको. एका क्षणात व्हॅल्यू कमी झाली. जसं जगातली कोणतीही गोष्ट तिला मॅच करा, कोणतीही गोष्ट ईच अँड एव्हरीथिंग तुम्ही तिच्याशी मॅच करा या 3 कसोट्यांशी, काळानुसार, वस्तूनुसार आणि देशानुसार, तर त्याचं व्हॅल्यू कमी होतं. जगातली एकच गोष्ट आहे, ती कोणत्याही काळात तीच आहे, ती कोणत्याही देशात तीच आहे आणि ती कोणत्याही वस्तू तीच आहे. दॅट्स कॉलिंग इन नेम ऑफ गॉड. त्याला देवाचं नाव असं म्हणतात. मी थोडी इंग्लिश मध्ये मुद्दाम बोलतो, मला खूप येते असं शहाणपणा नाही. मी बोलतो ती पण चांगली असेल असं नाही, पण इथे आजूबाजूला जे सुशिक्षित लोक आहेत ना, त्यांना वाटावं की कीर्तन पण आपलं असतं. म्हणजे त्यांच्या, मी एक दिवशी या विवियाना मॉलमध्ये फिरत होतो ठाण्याच्या, तर माझ्याकडे तर सगळे युवा युवती अशा पाहत होत्या जसं आफ्रिकेच्या जंगलातलं जनावर आले का. मला आश्चर्य वाटलं. आता आम्ही असं असतं नेहमी, पण मला असं आश्चर्य वाटलं की का असं, का हा विरोधाभास का. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, यांच्या डोक्याने सॉलिसिटर, यांच्या डोक्याने फिलॉसॉफर वेगळा आणि आपल्या कल्चरमध्ये फिलॉसॉफर वेगळा. मला साधी गोष्ट सांगा, तुम्ही सगळ्या भगवाधारी आहात, इकडे हे सगळे भगवाधारी आहेत. मला एक साधी गोष्ट सांगा, भगवा रंग जेव्हा एखादी स्त्री अंगावर परिधान करते तेव्हा तिच्याकडे वासनेच्या नजरेने बघणारा जगातला कोणताही पुरुष नसेल, ही भगव्याची ताकद आहे. म्हणून आमच्या संस्कृतीनं पेहरावापासून आहारापर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी दिल्या. ठीक आहे, आता आमची बाहेर कीर्तने वेगळी असतात. बाहेर आम्ही डायरेक्ट MMT रायफल घेतो, धाम 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 धाम. मला इथे मला शब्दाची मर्यादा आहे आणि मी आयुष्यात इतकं शांत कीर्तन कधी करीत नाही. पण आता मी आय कॅन ट्राय, मी प्रयत्न करतो बघ, कारण आमचा वापर लोक अनुभव म्हणून करतात. खरं आहे. मी परवा दिवशी कीर्तनानंतर फक्त 2 मिनिटाचं निमंत्रण दिलं होतं, तर मुंबईचा कोणीतरी एक जण त्या मलंगड्यावर क्लिप बनवली. बघितलं तुम्ही व्हॉट्सअपला क्लिप फिरते, ती मी बोललो म्हणून फिरते. म्हणजे विचार करा मी किती खतरनाक मिसाईल असत. आमचं एक स्वप्न आहे, जेव्हा मरण देशील तर छातीवर गोळी घेऊन दे, आणि जर द्यायचंच असेल मरण तर धर्म आणि संस्कृतीसाठी समर्पित मरण दे. बाकी मुख्या सुख्यासारखं म्हणायला आम्ही काही झाड बकरीची आवलाद नाहीये आणि आम्ही महाराष्ट्राचे सपूत आहोत. या भारतवर्षाच्या, या भारत पुरुषांमध्ये आम्हाला म्हणायला आवडेल, एक तर छातीवर गोळी घेऊन किंवा धर्माचं संरक्षण करून. आज जर नवनीतानंद स्वामी असते तर बोलले असते, या चांगला माणूस निवडला. हा, भले माणूस ओके दिले, हा, पण माणूस एकदम ओके निवडला बाबा. असं मला काही मर्यादा आहे, पण तरी पण मी थोडासा शेवटी तुम्ही सगळ्यांना, तुम्हाला माहिती आहे भगव्याची एकच वाक्यात व्याख्या सांगताय का, आम्ही देखील भगवेधारीच आहोत. फक्त आम्ही श्वेत वस्त्र परिधान केलंय. तुमच्यातनं आमच्यात फरक तुम्हाला सांगतोय का, ज्याने भगवा हा संस्कृतीच्या रक्षणासाठी खांद्यावर घेतला तो धारकरी झाला. ज्याने भगवा संस्कृतीच्या रक्षणासाठी खांद्यावर घेतला तो धारकरी झाला. आणि ज्यानं भगव्याचा दंड म्हणजे भगव्याची काठी धर्माच्या संरक्षणासाठी हातात घेतली तो खऱ्या अर्थानं वारकरी झाला. स्वाभिमान काय सांगतो तुम्ही ऐकलं असेल, पण पुन्हा एकदा सांगतो. खरं म्हणजे आज दुर्दैव काय झालं, दुर्दैव स्वामी विवेकानंद फेमस व्हायला पाहिजे होते, पण आज स्वामी विवेकानंद फेमस न होता आज काय हिचं नाव ठीक
असं माझ्या पाय बिया का पडून मला असं बाबा आलाय पाय ती बाबागिरी आहे ना ती फार वाईट असते बरं का. त्याच्यामध्ये एकदम असं म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम असं अगदी असं कल्चर राहा कसा मुक्त माणसाचा संचार करायला आवडतो असं हरकत नाही. एकदा स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले, त्यांचं सुंदर असं व्याख्यान झालं, अत्यंत सुंदर स्वामी विवेकानंद बोलत होते. तुम्हाला माहितीये स्वामी विवेकानंदाची वाणी, स्वामी विवेकानंदाचे विचार, स्वामी विवेकानंदाची बॉडी लँग्वेज इतकी जबरदस्त होती का ते कुठल्याही दगडावर ध्यानस्थ बसले तर परदेशातला कुठलाही करोडपती यायचा आणि त्यांच्या समोर जाऊन सांगायचा मी आय हेल्प यू, आम्ही तुम्हाला मदत करू का. आपण दिवसभर या शहराच्या ब्रिजवर जरी बसलो, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, तरी 5 रुपये कोणी आपल्याला देणार नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, संसाराचं फ्रस्ट्रेशन अगदी म्हणजे काय कसं काय आता इतकी बेकारी आहे की डोंबिवली स्टेशनला जो सही सलामत उतरला त्याला असं वाटेल मी नरकातून बाहेर आलो होतो. आमची अवस्था अशी झाली, आम्ही ब्लॉक मध्ये राहून ब्लॉक झालो आणि अपार्टमेंट मध्ये राहून आम्ही सपाट झालो, अशी परिस्थिती निर्माण झाली. मला मोकळा श्वास घ्यायला चान्स नाही. शहराचं जागतिकीकरणाचं अगदी डेव्हलपमेंटचं वातावरण असंच असतं आणि डेव्हलपमेंट ही स्वीकारली पाहिजे, त्याच्याशिवाय आपला विकास नसतो. आणि म्हणून स्वामी विवेकानंद सुंदर असे बोलले. बोलता बोलता विवेकानंदांच्या विचारधारेचा प्रभाव इतका जबरदस्त पडला आणि विवेकानंदाच्या मस्तकावर भगवा फेटा होता, पायामध्ये त्यांच्या देशातली चप्पल होती, कोणीतरी दिली होती. प्रवचन झाल्यानंतर एकाने विचारलं, महाराज तुमचं स्पीच खूप छान होतं, मोटिवेट केलं आम्हाला, त्यांनी इन्स्पायर केलं त्याने आम्हाला, पण मला एक डाऊट आहे. त्याने विचारलं काय. अहो तुमच्या पायामध्ये आमच्या देशाची चप्पल आहे आणि तुमच्या मस्तकावर तुमच्या देशाचा फेटा आहे, असं का. तुमच्या पायात आमच्या देशाची चप्पल आहे आणि तुमच्या मस्तकावर तुमच्या देशाचा भगवा फेटा आहे, असं का. स्वामी विवेकानंदांनी एका सेकंदामध्ये उत्तर दिलं. ते म्हणाले, अरे तुझ्या देशाची संस्कृती भोगाची आहे आणि माझ्या देशाची संस्कृती त्यागाची आहे. तुझ्या देशाची संस्कृती म्हणजे माझ्या देशाची संस्कृती त्याग आणि वैराग्याची आहे म्हणून ती मस्तकात शोधते आणि तुझ्या देशाची संस्कृती भोगाची आहे म्हणून ती पायात शोधते. हा माझ्या देशाच्या भगव्याचा स्वाभिमान आहे. तो बऱ्याच लोकांनी टिकवला. स्वामी आनंद दिघे साहेबांचे फार मोठे म्हणजे सहयोगी होते. केदार दिघे साहेब पण इथे येतात, मी पण इथे येत जाईल. हा मी पण नेहमी मला जी सेवा करता येईल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन. शेवटी सगळ्यांचं काम एकच आहे आणि राष्ट्र बळकट करायचं असेल, या राष्ट्राचं उत्थान करायचं असेल, धर्म संस्कृतीचा जीर्णोद्धार करायचा असेल तर एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संतांचा विचार आम्ही स्वीकारला पाहिजे. महाराष्ट्राच्या संतांना फार मोठं ज्ञान. महाराज तुमची बचत करायची कन्सेप्ट आहे ना, बचत करायची कन्सेप्ट ही पण जगद्गुरु तुकोबांनी दिली. एका सहाय्य करू म्हणजे 2 दुर्बल घटकांनी एकत्र या आणि उद्योग व्यवसाय करा, तुम्ही सबळ व्हा. ही कन्सेप्ट आपल्याला दिली महाराष्ट्राला. महाराष्ट्रातल्या महिला हुशार होत्या, त्यांनी बचत गट स्थापन केला, पापडाला कर्ज घेतलं पण पापड लाटलंच नाही. त्यांनी एकाच कलरच्या साड्या घेतल्या आणि मग आगरी महोत्सवाला डोंबिवलीला गेल्या. आणि मग तेव्हा आपण म्हणतो की विकासात्मक दृष्टिकोनातून महाराष्ट्राची पावलं पुढे गेली पाहिजे. कशी पाहिजे. लोक इतके लवाडे नगरपालिकेने लावलेले बंद काढून देतात ना, ते बाथरूमला लावतात. मग म्हणतात हे राष्ट्रवादीच राहिलं पाहिजे. कसं नाही. अरे रोडवरची खडी करून आपल्या बाथरूमची नादी घालणारी लोक मारा आणि मग सांगतात हमारा देश अव्वल नंबरवर आला पाहिजे. जपानचा माणूस सुईदोरा घेऊन गाडीत बसतो का तर त्याच्या राष्ट्राची संपत्ती म्हणून आपल्या महिला महानगरपालिकेच्या कचरा कुंड्या पळवत्या, त्या नाल्यावर ठेवतात, त्याच्याकडे रेशनचे तांदूळ ठेवतात आणि चिकन घरवाल्याला फोन करून सांगतात आमचे तांदूळ 10 वर्ष खराब होत नाही हो. आता खराब कशाला मारायला होते, बरोबर आहे की नाही. टाकी कशाची आहे, महानगरपालिकेची. राष्ट्र कधी मोठं होतं माहितीये का. राष्ट्राच्या संपत्तीचं जतन जेव्हा केलं जातं ना तेव्हा राष्ट्र हे अबाधित आणि अक्षुण्ण होतं. आज खरं म्हणजे कामाचं महत्व सांगायचं आहे, पण ठीक आहे हरकत नाही. काय असतं असं श्रोत्यांना कीर्तन पटत गेलं की वक्त्याचं कौशल्य हे असतं, श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेऊन तो वक्ता बोलला पाहिजे. आणि बऱ्याचदा काय होतं
कीर्तन ऐकण्यासाठी लोक आता फार कमी येतात आणि गौतमी पाटील आली तर लोकांच्या टाचा वर करून बघतात आणि 70 वर्षाचा म्हातारा माणूस पण म्हणतो वंश प्रत्येक दातापैकी 4-2 दात या बाजूला 1-2 दात या बाजूला मध्ये अर्धा तुझा खुला तुटलेला असतो तरी तो म्हणत असतो वंश. त्याला असं वाटतं की स्वर्गातले अक्षर पुढे उतरलेला हा विरोधाभास आहे. त्यामुळं या मठामध्ये हे मठ नाही आता. तुम्हाला खरं सांगतो याला मठ म्हणण्यापेक्षा याला धर्म आणि संस्कृतीचा आधार. मला आनंद वाटला नवनीतानंद स्वामींची स्वतःची मिलिटरी होती. स्वतःची मिलिटरी स्वतःचे हजारो सैनिक श्री मलंगणाच्या पायऱ्याच्या वर चढत होते आणि पुढे हा महात्मा जेव्हा भगव्या वेशातला होता तेव्हा आश्चर्य झालं. साक्षात असं वाटत होतं की शंकराचार्यांच्या पदस्पर्शानं श्री मलंगणाचे धन्य होत होता. साधू हा अस्थिर असावा. त्याच्या मनात त्याच्या मस्तकात अनंत अशा कल्पना असाव्यात आणि त्या कल्पना साकारित करून जाव्या. आज संपूर्ण कोकणामध्ये अनेक मठांची स्थापना बाबांनी केली. त्या मठाच्या माध्यमातून संस्कृतीचं धर्माचं समाज व्यवस्थेचं इथल्या मुलांना शाळेला फी नसेल तर बाबा त्याला फी देत होते. त्याचं शिक्षण पूर्ण करून त्याला एकच वसा देत होते. एज्युकेशन इज द एक्सरसाइज टू डेव्हलप अवर इंटेलेक्च्युअल क्युरिओसिटी ही त्याला शिक्षणाची व्याख्या सांगत होते आणि तो तरुण देखील धर्माच्या कार्यासाठी जोडला जात होता. आता सरकारला जाग आली. आता सरकारने नवीन शिक्षण पॉलिसी काढली. त्याच्यामध्ये या अशा मठांना प्राधान्य दिलंय. अशा मठांना प्राधान्य दिलंय आता सरकारने. कारण त्यांनी पाहिलं ऑनलाईन एज्युकेशन करून मुलं सुधरत नाही उलट बिघडत जातात. म्हणजे मुलं इतकी बिघडतात की अंगावर ब्लँकेट घेतात आणि आतल्या आत चॅटिंग करतात. मम्मीने विचारलं पप्पी काय करते तू तर पण म्हणते मम्मी मी पोयम पाठ करते आणि पप्पी आतल्या आत चॅटिंग करते. हे किती म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनने मुलं फुकट गेली हो. म्हणजे काही मुलं ती एक गेम आहे ना कुठली ती फ्री फायर फ्री फायर आपल्याला माहिती त्या गेममध्ये नुसती बंदी एका बंदुकीनं दुसऱ्या माणसाला बंदुकीनं मारायचं. बघा हा मारता हो तुम्हाला भिवंडीची घटना सांगतो. एका तरुण मुलीनं स्वतःच्या आईला डोक्यात दगड घालून मारून टाकली. तिला विचारलं कोर्टाने तू त्या आईला का मारलीस आईने तुला जन्म दिला होता. त्या मुलीने सहज उत्तर दिलं की मला पप्पा ऍपलचा मोबाईल घेऊन देत होते. मला पप्पा ऍपलचा मोबाईल घेऊन देत होते पण माझी मम्मी आड येत होती. ती मोबाईल घ्यायला नकार देत होती म्हणून मी मम्मीच्या डोक्यात दगड आपटला. सांगा बरं साधी गोष्ट आहे. या आव्हानाच्या जगात कुठेतरी आपल्याला धर्म आणि संस्कृती घराघरात नेली पाहिजे. तुम्हाला खरं सांगू आज कुटुंब संस्था बिघडलेली आहे. समाज व्यवस्था असुरक्षित आहे. राजकीय व्यवस्था तुम्हाला सांगायची गरज नाही. सकाळी 6:30 वाजता नेते शपथ घेतात. मी शपथ लेता हूं की काहीतरी असते शब्द. हा मी खासदार झालो की नक्की घेईन बहुते शब्द. आमची इच्छा असतो नेता व्हायचं. कारण आम्हाला समाजाला नुसतं काळच कुठाला सांगायचं नाही तर आम्हाला समाजाला असं बनवायचं आहे की ज्या आमच्या देशावर परदेशाने आक्रमण केलं तर ज्या हाताने आम्ही टाळ वाजवतो त्याच हाताने आम्ही भावानी तलवार घेऊन या राष्ट्राची सेवा केली पाहिजे. हो जपानमध्ये या मुलांना 10 मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ट्रेनिंग देतात. कशाची युद्धाची मिलिटरीची. तिथं कंपल्सरी आहे. 1 महिना प्रत्येक युथनं आर्मरी ट्रेनिंग घेतली पाहिजे मिलिटरी ट्रेनिंग घेतली पाहिजे प्रत्येक वेळी. समजा आता जर दंगल झाली तर तुम्ही महिला कुठे पळाल मग तुम्ही त्या कोपऱ्यात जा. मेल्या कुठे लाटणं दे बघा तुम्ही सुसज्ज पाहिजे. आज युक्रेनचं घ्या. तुम्हाला जपानचं उदाहरण सांगतो. हिरोशिमा नागासाकी जेव्हा शहर उद्ध्वस्त झाले तेव्हा जपानच्या स्मशानभूमीमध्ये एवढी माणसं नेली होती की माणसं जाळायला त्या ठिकाणी रांग होती लांब. एक त्याचा एवढा मुलगा असा सावधानच्या रेषेत उभा होता आणि त्याच्या पाठीवर त्याचा मेलेला लहान भाऊ होता. तो त्याला जाण्यासाठी आला होता स्मशानभूमीमध्ये पण तो सावधानाच्या पोझिशन मध्ये उभा होता.
एका पत्रकाराने विचारला, अरे तू इथे का आलाय? त्यांनी म्हटलं, मी माझ्या भावाला अंत्यसंस्कार देण्यासाठी आलो आहे. अरे पण तू असा का उभा आहेस? त्यांनी म्हटलं, मी सावधानतेने याच्यासाठी उभा आहे की जरी आमचा हिरोशिमा नागासाकी शहर उद्ध्वस्त झाला असेल तरी मी माझ्या देशाचं रक्षण करायला समर्थपणे उभा आहे. हे राष्ट्रप्रेम आमच्या लेकरांमध्ये आलं पाहिजे. आमच्या लेकरांमध्ये हे राष्ट्रप्रेम आलं पाहिजे. आणि याच्यासाठी आपले देश महान महाराज त्या जालियनवाला बागेमध्ये जेव्हा हत्याकांड झालं तेव्हा भगतसिंगाची मावशी, तिची मुलगी होती बेला याच्या एवढी होती, ती म्हणाली त्या भगतसिंगाच्या मावशाला, मी पण जाते जालियनवाला बागेत. त्याची आई म्हणते, बेटा तिथे इंग्रज अधिकारी असतील, ते गोळीबार करते, तू घाबरशी. ती एवढीशी मुलगी म्हटली, मी पण नाही. तेव्हा तिची आई तिला तिलक करते, कुंकवाचा तिलक करून आई सांगते, बेटा चाललेस तर जा, पण याद राख तिथे जर इंग्रजांनी गोळीबार केला आणि तुझ्या गोळी लागली तर बेटा तुझ्या गोळी पाठीत नाही तर तुझ्या गोळी छातीत लागलेली मला दिसायची. अशा आया आणि अशा स्त्रिया आपल्या देशात आहेत. म्हणून भारत देश महान आहे महाराज. अशा देशामध्ये आपण आहोत. मला फार इथे आल्यानंतर फार आनंद वाटला. असं वाटलं 7 दिवस आपलंच कीर्तन पाहिजे आणि 7 दिवस आपणच बोललं पाहिजे. मी कधीतरी इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा म्युझिकल ऑटोग्राफी म्हणजे संगीत शिवचरित्राची कथा आपण इथे करू. मग कल्याणमधल्या सगळ्या मी शिवाजीराजांचं कार्य इतकं अविरत करत असतो, 24 तास करीत असतो. मी आतापर्यंत एवढी मुलं कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता शिकवली नाही. माझ्याकडे आता 35-40 विद्यार्थी आहेत. त्यांना आम्ही दररोज कीर्तनाला जातो, लोक देतील ते घेतो आणि त्याच्यानं त्या मुलांना घडवतो. आणि त्यामुळे हे आमचं काम आहे. माझं ग्रॅज्युएशन बिर्ला कॉलेजला झालं. मी एनसीसी मध्ये होतो आणि बिर्ला कॉलेजचा मुंबई विद्यापीठाचा 42 किलोमीटरचा गोल्ड मेडलिस्ट रनर मी होतो या कॉलेजचा. माझं स्वप्न होतं मिलिटरीत जायचं, पण घर मी खेड्यात असल्यामुळे मला कधी भरती व्हायचं माहित नव्हतं. मग मी ह्या मिलिटरीमध्ये आलो. सफरचंद खाओ कानातन भेटतो असे. आणि कार्यामध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून मला डॉक्टरेट मिळाली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी स्पिरिच्युअल सायन्स मध्ये डॉक्टरेट केली. आणि म्हणून आम्ही शिकलेले आहोत. आमच्यावर जबाबदारी. आम्ही काय वेळे नाही आहोत का रावण असा होता, राम असा होता, मग आशा झाला तसं नाही सांगा. आता ते दिवस गेले. आता मुलांना सांगितलं देव तर लगेच म्हणजे दाखव. मग देव पाहिजे असेल तर आपण लगेच 2-3 नावं पाठवायची. शरदराव पवार इसको भगवान कहते हैं, जब ये बारिश में खड़ा होता है तो सत्ता आती है. ऐसा मी थोडं असं काही नसतं पक्षाला, पण थोडस असं व्यंग असतं. तर काय असतं, शहरातल्या माणसांना 2 तास टिकवून ठेवणं ही साधी गोष्ट नाही महाराज. हे फक्त पॉलिटिशियन्स करू शकतात. ते तुम्हाला 70 रुपयाची साडी देतात आणि तुम्ही गाडी कशा बसता तसं का पोल्ट्रीची कोंबडी बसलेली आहे. आणि मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मैदानात थोडी बसता. 70ची साडी घेऊन घरी येतात आणि त्या साडीला 2 बोका असली का त्या नेत्याला शिळे देतात. हा वेळा खपणार, हा वेळा मारणार, याचा वाटोळा होणार, हा शाळेच्या फुलावरून पडणार. मग तू तिथं गेलीच कशाला मारायला मग तू सांग. हा भ्रष्ट आहे. पण आध्यात्मिक त्याला माणसं जमणं ही स्वामीची कृपा आहे. तुम्ही सगळेजण द्या. असं मी माझ्या अभंगाकडे येतो. या सगळ्यांमध्ये महत्वाचं काय तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जसं एखाद्या गोष्टीची टेस्ट असते तसं एखाद्या गोष्टीचा क्रायटेरिया असतो, तसा भगवान परमात्म्याच्या नामाचाही क्रायटेरिया असतो. भगवान परमात्म्याच्या नामाला भेद नसतो, म्हणजे नामाला अभेद म्हटलेला आहे. जसं माझं नाव कैलास आहे, तुझं नाव काय रे? कपिल. आता कपिल पाटील कुठं आणि योग कपिल कुठं? म्हणजे कपिल पाटलाच्या पोलचा बदल केला तर याचा अख्खा बदल केला आणि याचं नाव काय आहे? कपिल. आता मला सांगा, हा त्याच्या नावासारखा आहे का? बरं तरी त्याच्या नावासारखं आहे. म्हणजे याला जर इकून गण तिकून गण लावलं ना तर तो सरळ या बिल्डिंग मधून 4-5 हजार असं घेऊन नाव सात्विक आहे आता खरी, पण याच्या डोळ्यावरून मला ह्यो फका खतरनाक दिसतो. स्वरूप सारखा दिसतो.
मी कैलासारखा दिसतो का? अरे कैलास पर्वत कसा एकदम शुभ्र असा बर्फ पडलेला आणि माझ्या तोंडावर सदा कालोखे. याचा अर्थ असा आहे व्यक्ती त्याच्या नावासारखी असेल याची नो गॅरंटी. म्हणजे माझ्यात आणि माझ्या नावात भेद आहे की नाही? बरोबर आहे. त्याच्यामध्ये क्वालिटीचा भेद आहे, त्याच्यामध्ये क्वांटिटीचा भेद आहे, त्याच्यामध्ये प्रोडक्शन अँड प्रोसेसचा भेद आहे. बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे पण देवाच्या नामामध्ये नाम आणि नामी याच्यामध्ये अभेद आहे. मला एक साधी गोष्ट सांगा. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो का. नाम हे जड आहे, नाम हे अनकॉन्शियस आहे, ते काय हलत नाही. बरोबर आहे. थोडस सायन्स सांगतो. नाम हे जड आहे. मग जड क्रिया कसा करू शकतं हा तुमच्यामध्ये असलेला डाऊट आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे मी यांना सांगितलं तुम्ही देवाचं नाव घ्या तुमचं कल्याण होणार. पण देवाचं नाव घेऊन कल्याण होणार कसं? ज्याने ज्याने आम्ही देवाचं नाव घेतलं आमची पेवणी झाली तर तुमचं कल्याण कसं होईल? राईट. बरोबर आहे. आता मला सांगा मी जर तिने सांगितलं तुम्ही देवाचं नाव घ्या यू चांट द नेम ऑफ गॉड तुमचं कल्याण होणार. मग सगळे देवाचं नावच घेऊन बसले असते काम कोणी केलंच नसतं. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती विरोधाभास काय? तुम्ही मठात यायला लागले ना की तुमच्या घरात काटमाटी व्हायला लागतात. नवरा म्हणतो पुढे चाललेस गो बॅक सायमन गो बॅक. होत सुरुवातीला पहा सज्जन माणूस बनायला गेला की अख्खे आडी आहे ना अख्खी गल्ली त्याला म्हणते अरे हा मोठा आला स्वतःला शाळा समजणार का त्या पक्षात होता आणि ह्या पक्षात घ्यायला घेऊन फिरतो. बरोबर. आणि मला निष्ठा शिकवतो असं होतं. म्हणजे तुम्ही विरोधाभास लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा जेव्हा देवाच्या जवळ जाता तेव्हा तेव्हा देव तुमच्यावर संकट देतो. हा भक्तीतला विरोधाभास आहे. आणि हे ज्याच्यात टिकतात ना ते 110% सक्सेस होतात. बाकी अर्धे 31 डिसेंबरला काहीच असतात, 1 जानेवारीला सज्जन असतात. आणि पुन्हा मशाची यात्रा आली तर यांची माळ कुटीला असते. कुलदेविकावर भाविक का होत असं? कारण याचा देवाची सगळे जण जर स्वर्गात गेले तर स्वर्गात जागा कमी पडेल. बरोबर आहे की नाही? म्हणून हा स्वर्गात मोजकी लोक जातात. तुम्हाला माहिती आहे का भगवद्गीतेत देवानी काय सांगितलं अर्जुनाला? अर्जुना कोण माझ्याकडे येतो? ज्ञानी येतो. आणि ज्ञानी असा डायरेक्ट ज्ञानी म्हणून येतो का? नाही. बहुनाम जन्मनाम अंत्य ज्ञानवान प्रपद्यते. म्हणजे ज्ञानी माणूस पण अनेक जन्मानंतर माझ्याकडे येतो. आता मी या जन्मात ज्ञानी आहे, मी पुढच्या जन्मात ज्ञानी असल्याची खात्री आहे का? मग मी देवाजवळ कधी जाईल त्याची मलाच गॅरंटी नाही. मग आता तुम्ही कधी जाल? आम्ही म्हणतो सोमवारी उपवास आहे मंगळवारी आहे पण रविवारी खाल्ल्याशिवाय मला जमत नाही. आता मला सांगा आता हा दिवस बंद केली जाईल का? तुम्ही सांगा. याचा अर्थ असा आहे की मला मुद्दा सांगायचे काय होतं आता लोकांना ना लोक फार हुशार आहेत. नाही आपण सांगतो नामाचं महत्व नाम घ्या नाम घ्या नाम घ्या पण नामाने पोट भरेल का अशी म्हणणारी पण माणसं आहेत. मग त्यांना असा प्रोसेस वाईज सांगायला लागतो. देवाचं नाव हे जड आहे आणि देव हा चैतन्य आहे. ऐका मला काय सांगायचं. चैतन्याचं नाव जड आहे. मग जड चैतन्याचं कार्य कसं करू शकेल? बरं त्याचं एक उत्तम उदाहरण देतो. तू सायकल चालवतो. यू ड्राइव्ह सायकल? येस येस व्हेरी गुड. इंग्लिश मीडियम? इंग्लिश मीडियम मराठी मीडियम? सेमी इंग्लिश अर्धा मराठी अर्धा इंग्लिश. हा त्या शिक्षणाने अशी वाट लागली आपल्या मुलांची त्या इंग्लिश मिडियमला जाऊन त्याला इंग्लिश बोलता येणे आणि इंग्लिश मिडियम गेल्यानंतर मराठी त्याला वाचता येईल. बरं आपल्या सामान्य माणसाची अवस्था इतकी बॅड झाली ना. माझ्याकडे जी मुलं आहेत शिकायला 9वी पर्यंत त्यांना मी फळीवर काय लिहिले ते कळतच नाही. ते नुसते बघत बसतात. असे आपली मुलं आहेत त्यांना मराठी वाचता येत नाही. याचं कारण काय झालं माहितीये का? एज्युकेशनच्या सिस्टम मध्ये आम्ही इतक्या आतमध्ये घुसतो म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजला 4 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी नुसती इतकी गर्दी होती का सगळे इंजिनियर. आता इंजिनियरला कोणी विचारत नाही. आता इंजिनियर डोंबिवलीच्या नाक्यावर असतो. कलर गाव येता का? हो येतो कोणी विचारत नाही. बघा तुम्ही साधी गोष्ट आहे. म्हणजे मला आश्चर्य. मला सांगा नेता श्रेष्ठ का बाबा श्रेष्ठ? ते मला नेता श्रेष्ठ आहे
त्या फॉर्च्युनर मध्ये फिरतात. पण तोच नेता येऊन इथे बाबांच्या त्यांनी साष्टांग दंडवत घालतो, विथ ग्रेटेस्ट बाबा ग्रेटेस्ट. मग मी सगळ्यांना सांगतो सेल्फी काढत असताना आमच्या बरोबर काढा ना तरुण मुलांना, ते आमच्या बरोबर काढत नाही. आमदार आला का त्याच्या मागं साहेब आले साहेब आले साहेब आले. हा मी एक दिवशी राणी पाटील साहेब आले होते मध्ये कीर्तनाला, ते मला पाया पडले. मी बोलले साहेब एकच मिनिट डोका फक्त पाय मला ठेवा. मी त्यांच्या सगळ्यांच्या बरोबरच्या मुलांना सांगितलं बरोबर आता मोठा कोण आहे सांगा. हा मोठा कोण आहे बरोबर आहे की नाही, मोठा मी आहे. मग आमच्या मागं फिरेल हा आमच्या मागं कुत्रा नाही हो शपथ तुम्हाला. कधी कधी असा माझा कधी कधी असं वाटतं ना 4-5 गावचं जेवढं फिरावं. तुम्ही येता का चौघ कॅडबरी कॅडबरी. हा हे लहान मुलं हुशार असतात आणि खरं तीच बोलतात. हो मुलगा घरी येऊन मम्मीला सांगतो मम्मी मम्मी बापाच्या गाडीवर मावशी बसली होती. मम्मी म्हणजे गेले कुत्र्या मी आईवडिलांना हे पुरती येते मग ही मावशी कोणती होती. फक्त ते बापा संध्याकाळी घरी होते का त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून सांगतात. मुलं फार हुशार असतात आणि मुलंच खऱ्या अर्थाने देवाला हे असतात. असं मला मुद्दा सांगायचा नाम आणि नामी याच्यामध्ये अभेद आहे. आता सायकल ही जड आहे आणि तिला चालवणारं चैतन्य आहे बरोबर. समजा हा सायकल चालवतो कपिल, कपिल सायकल चालवतो. सायकल जड आहे आणि चालवणारा कपिल आहे. जड असलेला पदार्थ देखील इथून तिथे जातो याचा अर्थ क्रिया करतो. कारण काय तिला चालवणारा चैतन्य आहे. तसं देवाचं नाव हे चैतन्य आहे आणि देव सुद्धा चैतन्य आहे. मग देवाचं नाव जर चैतन्यमय असेल परमात्मा चैतन्य असेल तर देवाच्या नामात नाम आणि नामी याच्यामध्ये अभेद असेल. वेदांतील शास्त्राने 3 प्रकार सांगितले. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. स्वगत भेद म्हणजे काय स्वरूपांतर्गत भेदाला स्वगत भेद असं म्हणतात. मीही माणूस आहे कपिलही माणूस आहे. फक्त कपिल माझ्यापेक्षा पक्का काला आहे मी त्याच्यापेक्षा थोडा बारा आहे. याला स्वगत भेद म्हणतात. म्हणजे स्वगत भेद मटेरियल एकच आहे फक्त त्याच्यामध्ये जे डिफरंट आहे त्याला स्वगत भेद म्हणतात. ऐका देवाच्या नावात हा भेद संभवत नाही कारण देवाचं नाव हे विभाजन होत नाही. नंबर 2 विजातीय भेद, सजातीय भेद. सजातीय म्हणजे 2 सारख्या जातीची. म्हणजे मोगरा पण झाड आहे गुलाब पण झाड आहे फक्त गुलाबाचा रंग गुलाबी आहे आणि मोगऱ्याचा रंग सफेद आहे. सारखी झाड आहे त्याच्यामधला भेद आहे. विजातीय भेद म्हणजे 2 विरुद्ध अर्थी भेद. म्हणजे 2 दगड आणि कपिल यांचा दोघांचा जो भेद आहे त्याला विजातीय भेद म्हणतात. परमात्म्याच्या नामामध्ये हा कोणताही भेद संभवत नाही म्हणून परमात्म्याचं नाम हे श्रेष्ठ आहे. परमात्म्याचं नाम हे सत्य आहे. सत्य तू विठ्ठला. अनेक प्रमाणात ही माणसं हुशार आहेत आणि ही प्रमाणे देऊ शकतात पण त्यांना मी थांबवलं थोडा. हा कारण आता माझी कनेक्टिव्हिटी ऑडियन्स बरोबर झालेली आहे. आता हे लोक माझंच बटन दाबणार. हा कारण यांनी 500 अगोदर घेतलेले पण लोक फार हुशार आहेत. राष्ट्रवादीकडून पैसे घेतात शिवसेनेच्या मिटिंगला जातात मनसे बरोबर टोलला का फोडायला पण जात्या. हा पण बटन मात्र दुसऱ्याचाच दाबच्या. बाहेरच्या मैदानात पाहता हा तुम्ही हसून मिळली असते पण तेवढं हसवणं पण आहे तेवढा धर्माचा प्रचार पण आहे तेवढ्या संस्कृतीची तळमळ पण आहे आणि संत वाङ्मय तेवढी श्रद्धा पण आहे. मला मुद्दा सांगायचे स्वगत सजातीय विजातीय 3 भेदाच्या पलीकडे भगवान परमात्म्याचं नाम आहे. भगवान परमात्म्याच्या नामात आणि नामीमध्ये अभेद आहे. त्यामुळे नाम घेतलं तरीही आपली चिंता दूर होते आणि नामी जवळ गेला तरीही आपली चिंता दूर होते. तुम्हाला सांगतो ऐका जगाच्या पाठीवर प्रारब्ध बदलणारी कोणतीच गोष्ट नाही. कोणी कोणाचं प्रारब्ध बदलू शकत. प्रारब्ध कोणाचाच बदलता येत नाही. कोणाचाच नाही प्रारब्ध बदलता. महाभारतामध्ये जेव्हा कर्णाला मारलं तेव्हा रुक्मिणी माताने देवाबरोबर भांडण केले. तुम्ही कर्णासारखा इतका उदार
दानशूर आणि सत्यवादी माणसाला मारलं का मला याचं उत्तर द्या. तेव्हा भगवंत सांगतात रुक्मिणी मातेला, रुक्मिणी कर्णाला मी नाही मारलं, त्याच्या प्रारब्धाने मारलं. त्याने म्हटलं कसं, मागे जाऊन पहा. अभिमन्यू जेव्हा तडफडत होता युद्धाच्या भूमीत, एक खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये पाणी होतं. तो अभिमन्यू कर्णाला सांगत होता, कर्णा तुझ्या पाया पडतो, मला त्या खड्ड्यातलं पाणी गोडभर पास. कर्ण म्हटला नाही, मी उबाटा गट आणि शिंदे गट या दोघांपैकी एका गटाचा आहे, मी तुला पाणी पाजू शकत, कारण मी कौरवांच्या गटाचा. ज्या खड्ड्यातलं पाणी पाजलं होतं त्याच खड्ड्यामध्ये कर्णाचा चाक रुतलं होतं आणि कर्णाच्या छातीत बाण लागला होता. याला म्हणतात प्रारब्ध. ते उदाहरण माहिती, रावणाची मुलगी मोठी झाली. रावणाने विचारलं तिथल्या एका पंडिताला, मेरी बेटी की शादी किससे होगी. तिथं झाडू काढणारा होता. त्या पंडितजीने सांगितला, तुम्हारी बेटी की शादी इससे होगी. रावणाने तलवारच काढली, कापा याला, कारण हा झाडू मारणारा माझ्या मुलीचा रिलायन्स मध्ये कामाला आहे, मॉलमध्ये याला मी माझी खोली नाही घाट. रावणाने सांगितलं जा टाकायला. व्यापारी त्याला समुद्राच्या किनारी घेतली, तलवार मारला गेला, त्याची तलवार पायावर लावली, त्याचा पायाचा अंगठा तुटला, तो समुद्रात पडला, वाहून गेला. जिकडे वाहून गेला त्या देशाचा राजा मेला होता. हत्ती माल घेऊन फिरत होता, कोणाच्या गळ्यात टाकायची तो राजा होणार, हत्तीने माल याच्याच गळ्यात टाकली, तो डायरेक्ट राजा झाला. याला म्हणतात समृद्धी हवे गेला आणि जीवन समृद्ध झाला. हो शपथ तुम्हाला सांगतो, काही महिलांना मीना खाकी फेस पावडर नाही कधी 7 रुपयाचा पुढा असतो तो, ती पण भेटत नव्हती. हा समृद्धी हवे गेला आणि ती प्रायमर नावाला लागली. प्रायमर फाउंडेशनच्या अगोदर लावतात नाही का तो, त्याच्यानंतर फाउंडेशन. आणि खरेदी करा म्हणजे का शिवाजी चौकात. हा आणि हे चौकवाले कपडेवाले हुशार आहेत, त्यांनी कपड्याच्या दुकानाच्या बाहेर अशा महिला उभ्या करून ठेवल्या साडी घालून अशा त्याने का त्या भावले असतात त्या हले डुले घडीची फुले. आणि मग मावशी म्हणते मेरी को यही मांगता है, तुम्हाला ले कितना लेने का इतना पैसा आहे लोगों के पास. हो माझी पण जागा जर समुद्रीच्या जवळ असते ना तर मी काय कीर्तन बिर्तन मारत होतो. हे कोणी सांगितलं रात्रभर जा लोकांना ताकीद करा आणि लोक असे हे तिथंच आहे, तिथंच असतात लोक, तिथंच लोक बदलत नाही. हो लोक एवढी लोक देवाच्या मागे, तेवढी लोक जर बदलली ना तर या देशामध्ये साक्षात परमात्म्याला अवतार यायची गरज लागणार नाही. पण लोक आहेत तिथे व्हॉट्सअपला वाचतील सगळं, पण तिथे आणि त्या सेल्फी काढण्याच्या याच्यामध्ये इतका मूड आलाय लोकांना. माणूस मेला तिथे गेली तरी सेल्फी काढतात. हा हो सेल्फी काढता करता एक मावशी नाही का, ते स्वयंपाक करता करता सेल्फी काढतात, ते कधीतरी स्टेटसला अपलोड करतो असं होतं ना. सेल्फी काढता काढता तिथं पदर लागला गॅसला, पदरच पेटला. पाठीमागून तिथं मुलगा आवाज देतो, मम्मी पेटली तू, म्हणून मग ते पेटली तरी चालेल पण फोटो अपलोड होते तरी. इतके हॅबिट सांगायला झाले, हॅबिच्युअल झालो आम्ही, असं वाटत नाही. मला मुद्दा सांगायचंय, देवाचं नाव, अरे वा नाम आणि नामी यामध्ये अभेद आहे. देवाचं नाव हे खऱ्या अर्थानं भेदाच्या पलीकडचं आहे. मग तुकोबाराने विचारलं, तुकोबारा हे देवाचं नाव आम्ही का घ्यायचं, वाय व्याख्याची नेम ऑफ गॉड. कळलं तुम्हाला? मला नाही कळलं, जाऊ दे. हो आता लोक हुशार झाले, इंग्लिश बोलायला लागले. त्या दिवशी एका म्हाताऱ्या आजीला विचारलं व्हॉट इज युअर नेम. ते म्हणते माझा काही नेम नाही, आज येतो उद्या नाही. धन्यवाद. तुला अंगणवाडीचे मास्तरी करावा ते वताना बरोबर पार्सल करशील. हा आता हिंदीसात मराठी माणसं बोलतात. भैया येतो दूध घेऊन, मराठी मावशी म्हणते भैया इतना दूध पातळ पातळ खायको आता. तर भैया म्हणतो बस पाणी दादा पिता इसलिए पातळ खातो जातो. असं हरकत नाही. मला मुद्दा सांगायचंय की तुकोबाराने विचारलं, तुकोबारा आम्ही देवाचं नाव का घ्यायचं, कारण काय असं देवाच्या नामामध्ये काय आहे की ते नाम घेतल्यानंतर आम्हाला त्याचा उपयोग आहे. मग देवाच्या नामामध्ये कोणत्या प्रकारचं सामर्थ्य आहे आणि त्या नामाचा परिणाम काय हे तुकोबाराने विचारलं तर तुकोबारे सांगतात आपण त्याचं परिणाम
सगळी माणसं घरात वैतागून येतात आणि जाताना मग वैतागूनच जातात. हा जाताना एकही असं स्माईल करताना जात नाही. मग मी आय गोइंग टू कॉलेज असं एकही फार म्हणायला तयार नाही. आता सगळं पूर्वीची मुलं पाया पडायची. मग कपिल कळलं ना शाळेत जाताना पहिले मम्मी पप्पाचा शाळेत करणे. हा गुरुजींच्या पण पाया पडतात. आता इकडे काय गुरुजींच्या पाया. हो आता मी कॉलेजला होतो तेव्हा दुर्गाबादला पाहतो ना. हा एक सिगरेट मास्तर पण प्यायचा गुरुजी पण प्यायचा. शिक्षण व्यवस्था नाही पहिलं फार खात आताच गेला शिक्षणाचा भागात.
आता मम्मी पोराला कॉलेजला नेते तर पोरापेक्षा मम्मीचा मेकअप जास्त असतो. हो, ती एक तर अगोदरच जाते, काम देणं काम नाही, तिथंच मोबाईलवर रील बघत बसते. त्या पोराच्या खांद्यावर 15 किलोचा बोजा, हा पुस्तकं पण शाळेतलीच घ्या, बॅग पण शाळेतलीच घ्या, डबा पण शाळेतला, मग चपात्या पण शाळेतच करून द्या ना. कंपल्सरी आहे, कंपल्सरी. बुक भी उधर से लेने का, नोटबुक भी उधर से लेने का, शूज भी उधर से, सब कुछ उधर से. आणि मग त्या पोरगा असं जात आहे आणि त्याची मम्मी त्याला रोज शाळेत नेते. मम्मी अशी नेते जसा का पोरगा अमेरिकेत चाललाय. तो पोरगा वर्गात जाईपर्यंत मम्मी टाटा करते. जसं एअरपोर्टला उभी येते आणि सलमान खान आतमध्ये चाललाय आणि ती तिला टाटा करते, सांगते बेटा तिकडे जा रे. पहिले मराठी मीडियमचा असा नव्हता. मराठी मीडियमचा नुसता दांडू दण पाठी 2 आपटले. आता कपिल पळाला, कपिल शाळेत जात नाही तोपर्यंत मम्मी कुठीच न्यायची ऐका. आणि कपिलला मम्मी शाळेत बसवायची आणि मास्तर इतका बेकार होता तर तो मम्मी केलाय का पाहा. मग कपिलला कोपऱ्यात घ्यायचा लहान होता. तेव्हा शिक्षणाचा प्रश्न असा नाही. आता माझं पूर्ण ग्रॅज्युएशन इंग्लिश मिडियम मध्ये झालं. माझे पूर्ण शिक्षण इंग्लिश मिडियम मध्ये झालं. याचा अर्थ असा फक्त आपण त्याचा जास्त वापर करतो. मम्मीने इंग्लिश नाही तरी पडला इंग्लिश मिडियम, मग त्याचा अभ्यास कोण करील? मग त्याला काही दे नाही, ते नुसतं चालणं नसतं. ठीक आहे का? एज्युकेशन मध्ये या सगळ्या गोष्टी पाहिजे असं काही नसतं, कंपल्सरी काही नसतं. आता माझ्याकडे मला 12 कला येतात हातीमध्ये. मी उत्तम केस कापतो, उत्तम. म्हणजे माझं 2 वर्ष केस कापायचं दुकान होतं. मी उत्तम चांगल्याची कोल्हापुरी चप्पल बनवतो. सगळ्या गोष्टी गौरी काम लोहार काम स्वतः काम. माझ्या गुरुकुलात येऊन पहा, मी तुम्हाला काय ना काहीतरी वेल्डिंग मटन दिसत असेल, सगळं दिसत. असं काही नाही, ते आता झालंय हे सगळं. मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी आमका कामका. प्रश्न तो नाही. फक्त शिक्षणाची व्याख्या मी माझ्याशी तुम्हाला सांगते. एज्युकेशन इज द एक्सरसाइज टू डेव्हलप इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी. मुलगा जाताना आई वडिलांच्या पाया पडत असेल तर तो कुठेतरी शिक्षणाला चालला असं म्हणाला. तो आई वडिलांना फसवत असेल तर हे कसलं शिक्षण आहे मला तुम्ही सांगा. आई वडिलांना फसवत असेल तर हे कुठलं शिक्षण आहे? हा सर्रास आई वडील फसले जातात, सर्रास. सोशल मीडियावर आमची मुलं जेव्हा कनेक्ट असतात तेव्हा ती आई वडिलांना जागच्या जागी फसवतात. मम्मीला वाटतं पप्पी ऑनलाईन अभ्यास करते तर पप्पी चॅटिंग फिटिंग बाबी. प्रश्न तो नाही आहे. मुलांचा दोष नाहीये, सिस्टमचा दोष आहे. प्लास्टिक पिशव्या डायरेक्ट बंद केल्या शासनाने. कोण घेईल प्लास्टिक पिशव्या? एका बाजूला लिहितात तंबाखू खाण्याचे कॅन्सर होत आहे आणि दुसऱ्या बाजूला किती आहे. एका बाजूला दारूने लिव्हर खराब होतात आणि दुसऱ्या बाजूने म्हणतात दारू जास्त टॅक्स भेटतो. मग त्याला सेपरेट कमिटी नेमली आहे. आता मध्ये नेमली होती टॉप लेवलची दारू कुठली होती. सरकार चालवण्यासाठी या गोष्टी लागतात, तो भाग संघात झाला. पण सिस्टम मध्ये जेव्हा बदल करायचे असतील तेव्हा ते मुळातच बदल झाले पाहिजे. खरी गोष्ट खोटी गोष्ट आहे. बलात्कार करणाऱ्याला जागच्या जागी फाशी दिली तर बलात्कार करून बलात्कार करेल. त्या डोळ्यात देखत जर सुटत असेल ना, आपण व्हॉट्सअपला पाहत असू तर दुसरं प्रवृत्त होणार नाही. काय होणार मग तुम्ही सांगा. म्हणून परदेशात किंवा इतर देशांमध्ये लॉ अँड ऑर्डर जी आहे ना त्याला पाहिली जाते. आपल्या देशात लॉ अँड ऑर्डर, अरे सिग्नलवर धन जाणं नुसतात. सिग्नल लागलेली आहे त्याला थांब 2 मिनिटं नाही कायदा आम्ही पाळायला तयार नाही आहोत. आम्ही राष्ट्राच्या संपत्तीचं जतन करायला तयार नाही आहोत. आणि मग पुन्हा म्हणायचं राष्ट्र सुधरत नाही. हा चांगला डेव्हलपमेंट सुरू आहे चारही बाजूने. शिक्षणाच्या बाबतीत असेल, बाकीच्या सगळ्या बाबतीत असेल, सगळ्या बाजूने डेव्हलपमेंट सुरू आहे. प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीनं काम करते आणि मी पंतप्रधान झालो तर मी जामच काम करेन. हो, मला स्वप्न पडतात होत. त्या मोदी बोलले पुढच्या इतकं फक्त तेव्हा पण मी स्वप्नात घालत नाही घालत हसायला लागलो तर आमची घरची माणसं येतात माझी मान कापतात. हे स्वप्न पाहू नको, हे स्वप्न पाहू नको, दुसरं कुठलं स्वप्न पहा, हे पाहू नका. असं हरकत नाही. मला मुद्दा सांगायचंय. अभंगाचं पहिलं चरण आहे.
नाम गोड नाम गोड. मी मगाशी म्हटलं काही गोष्टी गोड असतात पण पवित्र नसतात, काही गोष्टी पवित्र असतात पण गोड नसतात. गोमूत्र हे पवित्र आहे पण गोड नाही. काही गोष्टी गोडही नसतात आणि पवित्रही नसतात, त्याला दारू म्हणतात. 31 आज बघा ना किती भाग्यवान आहोत आपला. हॅपी न्यू इयर भगवंताच्या नामस्मरणाने सुरू होतं. हे जगातली किती मोठी अपूर्वता आहे मात्र. माझ्या गावातला एक मुलगा ऍक्सिडेंट झाला त्याचा आता. तो आता हॉस्पिटलला कल्याणमध्येच आहे. जगेल याची खात्री नाहीये. रात्री 31ला गेला होता. मी आता इथनं हॉस्पिटलला चाललो. मला सांगा म्हणजे संस्कृती आणि धर्म काय सांगतो. 4 दिवसात हा किती कपडे भाग्यवान कुठे असेल ते हातात चड्डी धरून नुसता बोलत फिरत असतात. हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर. त्याला कळत हो हो या वर्षी इतका डोक्याला ताप दिला नाही यांच्या त्या गाण्याने गणपतीला. हो माझ्या बापाने गणपती आणला माझ्या. हो म्हणजे आमचा बाप काय मारुती घेऊन आलता काही गोष्टी पवित्र नाही. वाईट नो म्हणजे पवित्र नाही आणि गोड पण नाही. पण काही माणसं छान घेतात बरं. हो ते अमृत मला तशी सुंदर उदाहरण सांगतो. ते म्हणतात एक मैत चालू होतं म्हणजे मेलेला माणूस चालवला होता. खांद्यावर चालवला होता बिचारा. तो 14 जण होते आणि त्यांच्यामध्ये एक पेलेला माणूस आला. तो सायकलवर आला. त्याचा ब्रेक काय लागला नाही. तो त्या चौघांच्या मध्ये उचला. आता चौघाच्या मध्ये घुसल्यानंतर ते चौघ खांद्यावर एवढं मोठं अगदी 60-70 किलोचा तो गेलेला माणूस रामभाई बोलो रामभाई है की नाही. ते इकडं पडलं हे इकडं पडलं तर रामभाई बोलो रामभाई तो पण दाखल पडला. आता हे पेलेला होता तो पण तिकडे पडला. आता हे चौघ जण लगेच शिकायला झाला लगेच. हो समाजाला मोनोपॉली नसते बरं का. आत्ता जर इथं भांडण झाली ना तर तुमच्यापैकी कोणी पण विमा फाईट मध्ये नीट ठेवून जाईल. शपथ. हो सायकोलॉजी अशी सांगते पीपल डोंट हॅव ओन ओपिनियन. समाजाला स्वतःचं मत नसतं. बघा तुम्ही कुठलाही विषय निघाला का समाज त्याच्या मागे जातो. आणि समाजाच्या घोड्यावर पण बसले नाही झाडावर पण चालू दे नाही. समजा उद्या कपिलचा लग्न झाला हा आणि कपिलला फार सुंदर बायको मिळाली पक्की सुंदर तर त्याच्या सोसायटीमध्ये नसत असेल तर 50 जण कपिलला सांगते ते नाही. आणि पक्की भंगार जमते पक्की भंगार तरी कपिल येऊन सांगा कपिल तुझे डोळे फुटले होते. तुझे डोळे फुटले होते तू हे सॉंग घेऊन आलायस. कल्याणमध्ये काय तोटा होता. लोक 30 आहेत बरं का त्यांची 2 ओपिनियन आहे. लोक 30 आहेत त्यांची 2 ओपिनियन आहे. 5 वर्षापूर्वी जिथून आवाज येते तो मोदी 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 असा आवाज. फक्त गॅसचा भाव वाढवला लगेच आवाज परत कमी झाला. आता पुन्हा आवाज वाढला पुन्हा कमी होईल. हे चालू राहत. असो काही न्यायशास्त्राचे काही सायकोलॉजीचे स्टेटमेंट मी तुम्हाला काय सुशिक्षित लोक असते. आमच्या खेड्यात मस्त असतं. खेड्यात आम्ही तुकाराम महाराज 4 नावं बोलितून लोकांना काढायला लागत्या. तर त्याने एवढं महत्व कळतं. आता तुम्हाला तुकाराम महाराजचं महत्व नाही. आता तुम्हाला शाहरुख खान सैफ अली खान कोणती ती हिरंद्राचा बांगडी का त्यांना काही काय तर महत्व. हो मुलांमध्ये त्या गोष्टी राहिल्या नाही. आता ह्याची बात नाही. एकाला मी विचारला सांग अफजल खानाचा वध कोणी केला. तो आई शपथ मी नाही केला. मी केलाच नाही बोलतो. अशी परिस्थिती आहे. असो ना काही गोष्टी पवित्र. आता तो 14 जणांच्या आतमध्ये घुसला. हे 14 जण हा या बाजूला पडला तो त्या बाजूला पडला आणि तो पिलेला होता तो आणखी दुसऱ्या बाजूला पडला. हे 14 जण उठले त्याला बोलायला लागले तुला कळत नाही का डोळे फुटलेत का मूर्ख काय केलंच कळलं का तुला कोणाला पाडलास ते. तो म्हटला कोण कोण. अरे ज्याला पाडले तो काही बोलत नाही. ज्याला पाडले तो काहीच बोलत नाही. तुम्ही कशाला मध्ये पाट्या आणता गप घरी जा ना. तरी पहिला ज्याला पाडले तो मेलेले तो काही बोलायला मग तू सांग ना. काही गोष्टी पवित्र नाही आणि काही गोष्टी गोड नाही. पण काही गोष्टी पवित्र आहेत आणि गोड आहेत ते भगवान परमात्म्याचं नाम आहे. म्हणून म्हटलेलं आहे नाम गोड नाम गोड. देवाचं नाव हे गोड आहे. याचे अनंत प्रमाण आहेत. हरिपाठ आहे ना 28 अभंगाचा ज्ञानोबायांचा तो अख्खा हरिपाठ देवाच्या नावाचं महत्व सांगतो. अख्खा हरिपाठ तुम्ही कुठलाही अभंग काढा
त्यामध्ये नामपाठ म्हणून प्रपंचाचे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देहात्याचा तृण अग्नी मेले समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरिमुखी गाता हरपरी चिंता त्याने मागवता सगळी सगळी प्रमाणे सांगतात का देवाचं नाव हे श्रेष्ठ आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नाम गोड पण तुकोबाई देवाच्या नावाने होत काय तर तुकोबाई म्हणतात पुरे कोड सकळ होई देवाच्या नावाने कोड पूर्ण होतं एक साधं उदाहरण सांगतो यासाठी देवाच्या नामस्मरणात एक ताकद काय असते तुम्हाला सांगतो ऐका किंवा देवात काय ताकद असते ते तुम्हाला सांगतो एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरायला निघाले होते गोलकनगर मध्ये असे फिरत ते निघाले हा ते निघाल्यानंतर एक तिथे ब्राह्मण माणूस भिक्षा मागत बसला होता मधुकर ते अर्जुनाने पाहिलं अर्जुन म्हटलं त्या ब्राह्मण माणसाला क्या हुआ तो म्हटला परिस्थिती बरोबर नाही काहीतरी द्या अर्जुनाने लगेच सोन्याच्या मोहरांची थैली भरली आणि त्याला दिली जशा सोन्याच्या मोहरा दिल्या हे 2000 रुपये येतात नाही का आपल्याला बिनकामाचं सरकारचं येतात ना तुम्हाला येतं का मी त्या काढण्यात नाही काय हो ऐके पैसे घ्यायची सवय 15 लाख रुपये ना मग गॅस वाढवलं म्हणून पुन्हा बोलला हे निश्चित खूप सरकार 2000 का काही तिने मला खेळी नाही परावलंबी माणसं आहे त्याला महत्वाचा मुद्दा असा मी उदाहरण सांगतो भगवान कृष्ण परमात्मावर अर्जुन ऐसी टहलने लगे असं म्हणजे फिरत निघाल्यानंतर अर्जुनाने पाहिला एक ब्राह्मण दादा त्या ठिकाणी मधुकरी मागतो अर्जुनाने अशी पैशाची थैली काढली त्याला दिली सांगितलं जा तुझं कल्याण कर परत येऊ नकोस तो घरी गेला जाता जाता मध्ये रस्त्याला चोर मिळाले आता कल्याण मध्ये चोर तर जाम आहे मी आता ते क्लिप पाहिजे डायरेक्ट फ्लॅट बोलतोच ते तुमच्याकडे कसं आहे फ्लॅट मधला माणूस दुसऱ्या फ्लॅट मधल्या माणसाला विचारित नाही आमच्याकडे तसं नाही आमच्याकडे गावात एखादा वेंचू चावला तर दवाखान्यात नाका गाव असतो डॉक्टर मध्ये इंजेक्शन मारू कोण हा माणूस की अजूनही खेड्यापाड्यात शिल्लक आहे फ्लॅट मध्ये तसं नाही एक हिरोईन गेली होती तिला वास फुटला तेव्हा कोणतरी महानगरपालिकेवाला आली आणि मग तिला काढून नेली बुवा फ्लॅट संस्कृती अशी माणसं फ्लॅट झाला तेव्हा मला फार अभिमान वाटतो या मठात जो जो सेवेला येईल या मठात जो जो त्याचं हृदय हे माणुसकीनं परिपूर्ण भरलेलं असेल हे खरं म्हणजे बाबांची पुण्याई आहे मी बरेचशी एका मुलाला पाहिलं चॉकलेटचा रॅपर लहान मुलांनी टाकला होता तर एका मुलाने गुपचूप घेतला आणि खिशात ठेवला तुम्हाला खरं सांगू याला बोलतात मेक इन इंडिया याला बोलतात मेड इन इंडिया आम्ही स्वयंपूर्ण आहोत स्वावलंबी आहोत आम्ही आमच्या पायावर उभा आहोत आम्हाला आमच्या देशाचं आम्हाला आमच्या धर्माचं कळतं हे आम्हाला तिथंच मिळतं फार महान आहे देश आपण फार महान आहोत जाऊ मुद्दा कोण फिरायला निघाला होता कपिल कृष्ण आणि अर्जुन कोण हा अर्जुनाला पैशाची थैली दिली कोणाला त्या ब्राह्मणाला ब्राह्मण मध्ये गेला नाक्यावर त्याला चोर मिळाले त्यांनी त्या ब्राह्मणाला मार मारला पैसे घेतले निघून गेले ब्राह्मण घरी गेला बायकोला म्हटला अगं संधी आली होती पण गेली बुवा म्हणजे कर्म देता आणि दैव नेता असं झालं दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण तिथंच होता दुसऱ्या दिवशी पुन्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरायला निघाले अरे पाहत होतो अर्जुन काय अरे मित्र तुला पैसे दिले का लाख रुपये हा तू अजून इथं तो म्हटलं पैसे चोरांनी दिले करू का त्याने म्हटलं डोंट गेट टेन्शन त्याने अंकी काढली हिरा काढला त्याला दिला हा विक आणि तुला करोडो रुपये येतील तुझं कल्याण होईल आता हा हिरा घेतला निघाला एकदम आता घर बांधतो गाडी घेतो बंगला बांधतो खडक पाडायला एक फ्लॅट चिकट घरला एक फ्लॅट त्या बाजूला एक फ्लॅट ह्या बाजूला एक फ्लॅट आणि काहीच नसलं पत्रे पोलाच्या त्या बाजूला एक फ्लॅट असा करत विचार करत निघाला घरी गेला तो हिरा घेतला आणि तो हिरा एखाद्या जुन्या भांड्यामध्ये ठेवला आता त्याची बायको म्हटलं म्हणजे अंगणवाडीच्या वाट्याला चोरत होती भावाली गेली तिने तो भांडा घेतला पाण्याला गेली आता तिला काय माहिती आहे हिराला बोलायचं तिने हांडा असा टाकला तो हिरा पाण्यात पडला तो माणसाने गिळला घरी आली आणि विचारलं हिरा कुठे ते म्हणजे कुठे ठेवला होता तुम्ही ह्याच आणल्या ते म्हणजे तुम्ही पाण्यात नेला होता तुम्हाला काय माहिती आता त्याने काय केलं असेल तुम्हाला माहिती आहे तुमचे मिस्टर काय करतात ते आता त्यांनी माझी घालून निवडून झाली तिसऱ्या दिवशी तो पुन्हा तिथे आला आता अर्जुनाला टेन्शन येणार का एवढे रुपये दिले तरी हा इथे नीट मागतो अर्जुन गेला हे हॉटेल तो म्हणतात दिसत मुलगी का पैसे सांगणार काय तुम्ही मला एवढे पैसे दिले इथे का आला त्याने म्हणून महाराज तुम्ही पहिले पैसे दिले चोरांनी दिले तुम्ही हिरे दिले बायको बावळत मिळाली तिने घालवला आता करू का भगवान श्रीकृष्ण म्हणतात हा तुझा गिराईक नाही हा माझा गिराईक आहे आता याला इडी लावतो आता याला इडी लावतो म्हणजे बरोबर ठिकाणी घेतलं आणि ज्याने इड्या लागल्या ते येडं झालं
आपला काम बरं आहे, नो ईडी आणि नो बीडी, बरोबर आहे. अरे शांत झोप आहे. आता तुम्ही लोक मी पाहतो बऱ्याचदा अख्ख्या कल्याणमध्ये कार्यक्रम असले हेच लोक असतात. म्हणजे जसं अख्ख्या कल्याणचा ठेका येईल. उलट तुम्ही महानगरपालिकेने एखादा दालन मागा, महापौरांकडे कामाला बसायला पण एखादं दालन द्या, तर करणार का आता? आणि आपण गेलो नाही तर हे कार्यक्रम बंद राहतील. तुम्हाला खरं सांगू, काही दिवसात मला एक धंदा काढायचा. मेल्यानंतर माणसं रडायला मिळतील. कॉल सेंटर नंबर आहे 87-88-0-4-63-23. माझा एक हो. हा, तेव्हा माणूस मेला की रडायला 4-5 महिला द्यायच्या. जेवढे पैसे तेवढे जोरात तुम्ही रडायचा. 5,000 दिली असंच रडायचं. 50,000 दिले देवा, आणि 1,00,000 दिले तर माती कशी खरडायच्या. हा धंदा चांगला चालेल. खरं मला सांगतो, हा चांगला पुढे चालू शकतो असं मला वाटतं. ॲज पर माय इन्फॉर्मेशन. सागर आपण कल्याणमध्ये काढू, तू त्याचा प्रमुख हो, मी त्याचा मालक हो. सध्या धंद्याची पोझिशन ती नाही. आता ओला उबेर नावाची कंपनी, त्यांची एक पण गाडी नाही. आणि अख्ख्या देशात ट्रॅव्हल एजन्सी, तो ओयो नावाचा हॉटेल एजन्सी आहे, त्याचं एकही हॉटेल नाही. पण अख्ख्या भारतात त्यांची एजन्सी आहे. आपण पण असं काहीतरी धोका चालवला पाहिजे. आता 2024चं इलेक्शन आलंय, आपण प्रचाराचा कॉन्ट्रॅक्ट घ्यावं. त्यांनी जास्त पैसे देवाचे नाव घ्यावं, त्याचाच नाव घ्यावं. रामभाऊ भाई रामभाऊ, रामभाऊ भाई रामभाऊ. काय तुमच्या देवाचं नाव तर राम आहे, मग भाऊ कोण? म्हणजे हे इलेक्शनला उभा आहे तो रामभाऊ भाई रामभाऊ. 4 दिवस काय करायचं खरी कटाळा नाही तुला का दुसऱ्या गटात चालला म्हणजे सध्या सरकार पडायची एक माणूस महत्वाचे माहिती तुम्हाला. हा, ते आता उद्धव साहेबांनी विचारा किती एक माणूस महत्वाचे माहिती. हा चालेल, म्हणजे मी बरोबर गेले संपूर्ण बरोबर ते घरात चालू का थांबल्यासारखं वाटतं. सेकंड काढा, मिनिट काढायचे. जाऊ दे, माझ्याकडे लक्ष द्या. तर मी सांगत होतो, कृष्णाने त्यांनी सांगितलं, कृष्णाने अर्जुनाला, अर्जुना हे माझं गिराईक आहे, तू काय याच्या नादी राहू नको. भगवान श्रीकृष्ण गेले, काय झाला तो म्हणजे काय करणार देवा? तुमच्या मित्रांनी ₹1,00,000 दिले, चोरांनी दिले, हिरा दिला, बायकोनी घालवला. देव म्हटलं आता मी तुला देतो, तुझं कल्याण म्हणा. याला वाटलं का जाऊ पैसे देऊ. तेव्हा मी ₹2 कोडले, ₹2. त्यासाठी गेले, त्याला कल्याण होऊन जायला. तरी पहिले ₹2 कल्याण झालंय का तेव्हा? वडापावची चटणी पण येईल मला. पण आता देवाला बोलतो तर ह्यो ग्रामपंचायत पाठवा आपली, बरोबर की? त्यामुळे तो देवाला काही बोलणार नाही. देव ₹2 घे, ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याने जा, तुझं कल्याण म्हणणार. बघा, मला देवाचं महत्व सांगायचंय, देवाच्या नावाचं महत्व सांगायचंय. त्यांनी ₹2 घेतले आणि त्या रस्त्याने निघाला. तो देवाला शिड्यात देतच निघाला. कधी कधी घेतो आपण पण. हा, गुरुवारच्या पोत्यापासून जर नवऱ्याला लॉटरी लागली आहे ना, तर बाई म्हणते, लक्ष्मी तुझे डोळे फुटले, लक्ष्मी तुझे डोळे फुटलीत का? तुला माझी काय भक्ती दिसत नाही का? हो, मग तुम्ही म्हणजे का मोठ्या लक्ष्मीच्या सासवाच का काय फटवे तुझं काम आहे का? अरे तो भले भले पैसे कुठून फसलं नाही, त्याने लक्ष्मी पावली नाही तर आपल्याला कुठं पावर मग तुम्ही सांगा. अशा पोत्यापासून माणसं श्रीमंत होत नाही, कष्ट करून माणसं श्रीमंत होतात. महाराज मुंबई गुजरातला चालले, त्याचं कारण काय? कष्ट आहे तिथं. युपी बिहारचा माणूस येतो आणि 22 तास काम करतो. आपला माणूस 8 तास काम करतो आणि 9व्या तासात थांबायला सांगला का मॅनेजरच्या छातीत बुकून उक्का आणतो. कष्ट करून एक लक्षात ठेवा, देव नुसतं करत राहण्यात शहाणपण नाही. एका बाजूला देवही करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला संसारही करायचा आहे. लक्ष्मीची उपासना करा, पण घरची सासू तिला पण इज्जत द्या. नाही तर ती चहा प्यायला दुसऱ्या फ्लॅटमध्ये जात असेल तर लक्ष्मी काय, तिची चुलत बहीण पण तुमच्या घरी येणार. हा, नवरा शेजारीला निष्फळ देईल आणि त्याचा पगार तो तिच्यावारी खर्च करील आणि तुम्ही तशाच बघा कॅशाला स्टेटनिंग करायचे, कॅशाला स्टेटनिंग करा. असा करता करता कॅशाचा वाव होते पण स्टेटनिंग काय होणार नाही. खरी गोष्ट आहे ना. आज माणसं काय करतात माहिती का? पाहतात सगळं आहे, पण कोणी त्याचा फॉलो करत नाही, कोणी ते ऐकायला तयार नाही. तुम्हाला शपथ सांगतो, आता तुम्ही घरी गेलात ना, नवरा झोपलेला असेल ना, त्याला पाया पडला ना, तो वा, अरे कोण बाबा का कीर्तन करणार कोकणमध्ये,
तो माझा पाय पहिले चपल देईल चपल, आणि तुम्ही मला पैसे द्या, मी त्याची मुली लगेच टाकली. हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे, भक्ती इम्प्लिमेंट झाली पाहिजे. व्यवहारात भक्ती परिवर्तित होत नसेल ना ती भक्तीच नाही महाराज. आज काय झालं माहितीये का, भक्ती चिकारे पण ती व्यवहारात परिवर्तित होत नाही. मला या बाबांचं फार पटतं. मी हा पहिला संन्यासी माणूस पाहिलाय की ज्याच्या रोमात भक्ती अशी नाचत होते आणि भक्ती अशी खेळत होती. मला फार अभिमान वाटतो. तू पण बाबा आहे, तू भाई बाबा होईल. हा हातात काय घातलं म्हणजे याचा काही भरोसा नाही पा. मुलं असतात, मुलांना अशी खेळवत ठेवणं फार जास्त म्हणजे फार टेंडन्सी लागते. मुलं उभी राहतील 2 तास कीर्तनाला, इतकी चंचल असतात, इतकी चंचल असतात की एका ठिकाणी स्थिर कधीच राहत नाही. तरी पण ते आतापर्यंत थांबलेले, याची इच्छा होती पक्ष सोडायची. पण मी त्याला म्हटलं तुला महामंडळ घेतो, त्या महामंडळ बोला म्हणून थांबलाय. नाही तर तो लगेच दुसऱ्या वर्षात घुसला असता. असो भगवान श्रीकृष्ण त्याला सांगितलं 2 रुपये दिले, त्या सांगितलं जा तुझं भलं होणार. त्याने 2 रुपये घेतले, पाय आपलीच निघाला. अरे 2 रुपयात पुढे भलं होतं का, 2 रुपयात पुढे भलं होतं का. आता ऐका गोष्ट ऐका. तिकडे मासेवाला आला होता, त्याने एक मासा पकडलेला होता. तो मासा तडफडत होता, जिवंत होता. हा ब्राह्मण होता, त्याच्या मनामध्ये सहिष्णुता होती. याने पाहिलं की या माशाच्या 2 रुपयाने काही होणार नाही, किमान हा माशाचा जीव वाचवतो. म्हणून याने 2 रुपये त्या कोळ्याला दिलं आणि सांगितलं हा मासा मला दे, मी नदीत सोडतो त्याचा जीव वाचवतो. त्या कोळ्याने 2 रुपये घेतले, मासा याला दिला. त्याने मासा कमंडलूत टाकला आणि तो खाडीमध्ये मासा टाकायला गेला. खाडीत त्याने मासा टाकला, मासा गेला आणि कमंडलूमध्ये पाहत होता काय, तो हिरा जो बायकोने घालवला होता तो कमंडलूमध्ये होता. याचा अर्थ तो या माशाने गेला होता. हे पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी म्हटलं अरे देव बोलला होता ते बरोबर, 2 रुपयात तुझं कल्याण होणार. अरे कल्याण काही डायरेक्ट वाशीत झाली नवी मुंबई. आता एपीएमसी मार्केटच भेटला, आता काय करायचं. आता ह्या हिरा भेटल्यानंतर तो जोरच बोंबलला, भेटलं भेटलं भेटलं. आजच्या दिवशी त्यांनी पैसे चोरले होते ते 30% पार्टी करायला तिथेच होते. हा म्हटलं भेटलं भेटलं, याचा अर्थ त्यांनी पाहिलं याने आपल्याला ओळखलं बघा. मग आता पोलिसात जाईल आणि मग आपल्याला आदरवाडीत जाणार. हे सगळे जण आले, हे कालचे पैसे पण घे, हे आजचे पैसे पण घे, फक्त पोलिसाला सांगू नको. हा घरी गेला रडायला लागला. बायकोला म्हटलं अगं परमात्म्याच्या नामस्मरणात किती ताकद असते. अर्जुनाने मला लाखो रुपये दिले पण माझी दरिद्रता दूर झाली नाही. अरे परमात्म्याने मला फक्त 2 रुपये दिले आणि 18 विश्व दारिद्र्य आपल्या संपन्न केलं. यालाच म्हणतात भगवंताचं गुण आणि यालाच म्हणतात पुढे कोड सकळही. सगळ्या जीवनातल्या आपल्याला निवडून जातात, याला भगवान परमात्म्याच्या नामाचा फायदा असं म्हणतात. देवाच्या नावाने पापही जातो, देवाच्या नावाने तापही जातो. म्हणून पाप तापा जावी कुठे असं म्हटलेलं आहे. हे देवाच्या नावाचे फायदे आहेत. म्हणून देवाचं नामस्मरण करायचं आहे. नाम गोड पुरे कोड सकळही. मग आता तो बरोबर आहे, देवाचं नाव घेत घेत राहिलो तर कंटाळा येणार नाही का. देवाचं नाव जर सतत घेत राहिलो तर आम्हाला कंटाळा येणार नाही का. तर तो बरोबर आहे सांगतात, जगातल्या बाकीच्यांची नावं घेत राहिला तर या जिभेमध्ये जो रसना नावाचा द्रव तयार होतो तो आटून जाईल. रसना नावाचा द्रव आटून जाईल. काही महिला सकाळपासून शिव्या देतात तर संध्याकाळपर्यंत घसा बसतो. आणि शिव्या कशा देतात, 70 रुपयाची कळशी गेलेली असते त्याला आणि दवाखान्यात किती घालवतात, 17,000. काय उपयोगाला आहे, बरोबर आहे. आता तुमच्याकडे शिव्या तुम्ही देऊ नाही शकत. स्टँडर्ड लोक तुम्ही, यू आर द एज्युकेटेड पर्सन. तर शिवाय ऐकायच्या असतील तर आमच्या गावात येऊन पहा, मग तुम्हाला कळल का स्त्रीमध्ये चंडिका अवतार काय असतो, कालिका अवतार काय असतो, भवानी अवतार काय असतो. अख्ख्याच्या 9च्या 9 दुर्गा आम्हाला पाहायला भेटत्या. हो केस बी सोडून महिला बोलत्या, केस सोडत्या. तुला काय वाटलं ह्याची तशी छातीवर पाय घेतात आमच्या कोण उचल त्याला सांग नरेंद्र मोदींबरोबर बसतात महाराज परत फोन
मला मुद्दा सांगायचे तर नाम गोड पुढे पुढे सकल नाही. तुकोबाने विचारलं तुकोबाने देवाचं नाव घेऊन कंटाळा येणार नाही का? तर तुकोबाने म्हणतात रसना नावाचा जो विषय आहे त्या रसना नावाच्या विषयाला येणं विटे म्हणजे बाकीचे रसांचं सेवन केलं तर बाकीच्या रसांचा त्या रसनेलाही वीट येईल. पण परमात्म्याचं नामस्मरण इतकं हे गोड आहे की त्याचा वीट येत नाही. अभंगाचं दुसरं रसना येरा रसा विटे. रसना म्हणजे आपल्या जिभेमध्ये किंवा जिभेच्या आजूबाजूला जी लाळ तयार होते त्याला रसना नावाचा विषय म्हणतात. येरा विटे त्या बाकीच्या रसांना ती विटते. म्हणजे काय? बाकीचे रस त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. लेय रस आहे, पेय रस आहे, चोष्य रस आहे, हे अनेक रस आहेत त्याला वीट येतो. समजा चिंच तुम्हाला किती दिली तर तुम्ही खाल हात भरता एक दोन, तिसऱ्या चिंचेला दातच सांगतील लोक. बरोबर आहे. म्हणजे कुठलाही रस पदार्थातला रस आपण जास्त सेवन करू शकत नाही त्याचा वीट येतो. रसना येरा रसा विटे घेता गोटे आधी काही 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये घटत्या उपयोगितेचा सिद्धांत सांगितला. म्हणजे घटत्या उपयोगिता सिद्धांत म्हणजे काय? तुम्ही एक चहाचा कप पेला तुम्हाला छान वाटतं, दुसरा पेला छान वाटतं, तिसरा पेला त्याच्यापेक्षा कमी छान वाटतं, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि 8व्यात आपल्याला तर नको चहा नकोच. याला काय म्हणतात? एखाद्या पदार्थाचा आपण जास्त सेवन करता 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 तो पदार्थ किती जरी चांगला असला तरी त्याचा वीट येतो. याला अर्थशास्त्रामध्ये घटत्या उपयोगितेचा सिद्धांत असं म्हणतात. हे विषयांच्या बाबतीत होतं, हे विकारांच्या बाबतीत होतं. तुकोबाने सांगतात देवाच्या नामाच्या बाबतीत हे होत नाही. तुम्ही देवाचं नाव जसं जसं घेत राहणार, जसं जसं घेत राहणार तसं तसं अंतःकरणामध्ये एक आनंद निर्माण होतो. आता बाबांच्या चेहऱ्याकडे पहा, सतत देवाचं नामस्मरण, भजन, पूजन. त्याच्यामुळे काय होतं? आतून एक पॉझिटिव्हिटी उभी राहते. म्हणून बाबा स्वामी समर्थांच्या मठामध्ये नामस्मरण चालते केले. तुम्ही पण घरी नामस्मरण करता, नामजप करता. नाम का करतात? कलियुगामध्ये फक्त नामच आहे की जे तुम्हाला शांत करेल. नामाचे हजारो फायदे, हजारो. या अभंगामध्ये नामाचे 5 फायदे सांगितले. नाम घेता मन निवे जीवे अमृताची श्रवे. सरळ एका वाक्यात सांगतो, नामाने मन निवतं. आता सांगा तुमचं मन कशाने शांत होईल? माणसाचं मन आहे ना कशानेच शांत होत नाही, कशानंच नाही. नवरा बोलला गजरा आणतो हात, आईस्क्रीम आणतो हात, कशाने? पगार दे आता. मग पगार एक दिला तर दुसरा जर पगार मम्मीकडे दिला तर लगेच लगेच काळी कामाता जागी होती.
याचा अर्थ असा आपलं मन कधीच शांत होऊ शकत नाही. पण महाराज म्हणतात नाम घेता मन निवे, मन हे निमत आणि जिवे अमृताचे श्रवे, मुखातून अमृत रसाचं बाहेर पडतो देवाचं नामस्मरण केल्यानं. म्हणून तुम्ही सगळ्याजणी सकाळी सकाळी नमस्कार करतातच तुम्ही, पण मस्त शांत तू पण सुबह सुबह उठ के ना कपिल नहाने के बाद खाली भगवान को दर्शन देने का, माँ बाप का दर्शन, और 5 मिनट खाली हनुमान हनुमान जो बोलना है तेरे को बोल देगा. माझा पण नाव घे कैलास 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 कैलास, लगेच मी तुला प्रश्न होणार. बोल बेटा काय आओ बकरी खाऊन कर देव असतं. देव भाव पण पाहतात, देवानी भाव पण पाहायला पाहिजे असं नाही. अरे 14,000 वर्ष तप करणाऱ्या ऋषींची देवाने परीक्षा घेतली. ही जर कुठे शुक्रवारी गुरुवारी आपण 50 वेळा मागा टाकणारी माणसे, आणि मग आपण म्हणतो देव मला स्टेशनवर भेटू दे. देव काय म्हणणार स्टेशनवर, देव स्टेशनवर उतरला की टीसी पकडी, तिकीट दिखाव तिकीट दिखाव. त्यामुळे देव मला येत नाही इथं. देव येणारच नाही आता इथे. देव येईल का आला, आता देव आला तर देवाने इडी विडी नव्हती तर बरोबर यायचा. एवढं सोना अंदाज कुठून सांगा. समजा देव आला डायरेक्ट आता इथे, भगवान श्रीकृष्ण आला एकदम मोर नको असा घेऊन सगळं जर आला तर तुम्ही, मी जर बोललो मी तुम्हाला मी देव आहे तर तुम्ही मला कमी कुठाल. आता जर समजा रात्री एखादा देव आला नंतर दरवाजा टाकला, सुरेखा ओपन द डोर, सुरेखाने दरवाजा उघडला आणि त्यांनी भगवान शंकराचा वेश केला असला आणि तो म्हटलं सुरेखा आय एम शिवशंभो, सुरेखा लगेच पालका का पालका बोलू. शंकराचा असा काय आहे, त्या शंकर गोरखनगरमध्ये पण घुसणार नाही. तो उन्हाळ फळ फुलाच्या खाली काय केलेलं सर. असा देव नसतो येत मला. असा देव असता तर देव आम्हाला रोज नसता काय भेटला मला तुम्ही सांगा. हा देव या काही बातम्या आहेत बा. हो साईबाबा वट्टेवर भेटला, कोणाला भेटला जे लोक हाटेलात मटण कापतो त्याला. आता साईबाबा त्याला काय मारायला भेटेल मग तुम्ही सांग. तो रोज मटण कापित हो, त्याला काय साईबाबा भेटेल. पण ती पेपरला बातमी येते मग तुम्ही सांगा. चमत्कारला स्थान नाही महाराज देशात. स्वामी समर्थ तर लोक तापाले आहे चाल एक पितो तापाला मला जडीबुटी खा असं मला हो. त्यांचं चरित्र पाहिलं वाचलं मी कथा. आता एकाने चरित्र उद्या मला त्याच्यावर आक्षेप घ्यायचा ऍक्च्युली. पुण्यातलं एक प्रकाशन आहे त्यांनी फार घाणेरडं लिहिलंय. त्याचं चरित्र दिलं त्यांनी, पण त्यांनी फार वाक्य चुकीची टाकले त्याच्यात. पण स्वामीजी बोलायचे चाल माझा नको म्हणतो बाबा बाबा मी गरीबी झालो कष्टाला चाल मी असं बोलायचे. म्हणजे कर्मकांडाला थारा देत नव्हते. त्यामुळे एक वाक्य सांगतो, कर्मकांडाने माणसं दुबळी होतात. मला सांगा ना माझ्या पायाला हात लावून जर लो पास होईल तो अभ्यास कायला माझा घरी तो सोपं काम आहे. बाबा खाली पाय पोचवले का खरं. मग दरबार भरतो बागेश्वर धाम. म्हणून सांगणार काय मी चिठ्ठीमध्ये 4 वाक्य. ती पण कशी असतात, धरणे खरी धरणे खोटे आणि तिकडं संख्या बघाल करोडो. 4 म्हाताऱ्या चेंडून मेल्या. मला सांगा तुम्हाला सगळ्यांना हात जोड. शिकलेली माणसं आहेत तुम्ही, बुद्धी चालवा. आता मी कीर्तन सांगितलं ना मला पण खरं मानू नका. घरी जर गुगल करा, नाहीतरी स्वयंपाक करताना तुम्ही गुगल करतात की नाही. पनीर चिली कशी बनवायची मला की बाई सांगते पनीरचे तुकडे घ्या लगेच तुम्ही घेता. बाई सांगते मैदा घाला लगेच तुम्ही टाकता. बाई सांगते रवा टाका कोणता कोणता निर्मा बाजारमध्ये घुसतो ते टाकता. नवऱ्याला फोन करून बोलवता किधर येतो तो बिर्ला के सरकार पे जल्दी आजा मनी दे पनीर चिल्ली बने. तो पण आला गप्पा गप्पा खाली निर्मा पावडर पोटात गेली. सगळे दरवाजे उघडले टांगा पडली बरा खराब. चला मात्र मुद्दा 11 वाजत आले. ओनली 5 मिनिट लेस टू क्लोज माय कीर्तन. फक्त 5 मिनिटं राहिलेली आहेत. ऍक्च्युली आम्ही फार वेगवेगळ्या अंगाने बोलतो, पण तुम्हाला खरं सांगा तुम्ही लोकल कॉमन पर्सन असते का आम्हाला बोलायला काय वाटत नाही. आता माझे कीर्तन राज्यस्तरीय सप्तामध्ये व्याख्यान आहे. तुम्ही या 6 तारखेला फार विशेष सुंदर आहे त्या व्याख्यानात युथ आयकॉन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, तरुणांचे प्रेरणास्थान शिवाजी महाराज हा विषय आहे. आणि 8 तारखेला आजीवलेला सप्ताह असतो. 35 ते 40 हजार लोकांना ऐकायला असतात. तिथेही माझे कीर्तन 8 तारखेला पहिल्यांदा. याचा अर्थ मैं बहुत बड़ा बाबा हूँ, खाली कम पैसे में इसको मिला हूँ की तिथे माणसाला स्वच्छता कर असं सांगावं लागत नाही. ही जगामधली सगळ्यात मोठी क्रांती आहे महाराज, सगळ्यात मोठी स्वच्छतेची क्रांती आहे. आणि म्हणून
ते क्रांती मठात होते. समोर छत्रपती शिवाजी राजा. तुला माहिती आहे शिवाजी राजाचा इतिहास? व्हेरी गुड. तुला कमी व्हेरी गुड. याला चौकाला किडनॅप करून न्याव का काय छोटी छोटी मुलांना मी दर रविवारी 3 तासाचं वर्कशॉप असतं माझं. मी दर रविवारी ऑनलाईन भगवद्गीता शिकवतो. ऑनलाईन त्यांना स्पोकन म्हणजे स्पीकिंग कम्युनिकेशन स्किल शिकवतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवतो. आणि ती मुलं पुन्हा पुढे पुढे बोलतात. पण आता आपल्याला आपली माणसं तयार करायला लागतील. मला तर असं वाटतं पाकिस्तान जर आतंकवादी निर्माण केलं असेल तर आपण क्रांतिकारी का निर्माण करून पाहिजे मोठा प्रश्न. त्याचे कारखाने आतंकवादी पैदा करणं. आपल्या ही कारखाने क्रांतिकारी निर्माण करणं. भगतसिंगाला ज्यांनी फाशी दिली तो जल्लाद लिहून ठेवतो. आतापर्यंत लाखो माणसांनी फासावर जाताना पाहिली. पण ते रडत होते, तडफडत होते, भीक मागत होते आम्हाला वाचवा म्हणून. पण मी 3 तरुण भारतातले असे पाहिले का जे फासावर जाताना हसत होते. त्यांची नावं होती भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. हा देश इतका महान आहे. तुम्हाला माहिती आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजांना घालवण्यासाठी जेव्हा आझाद हिंद सेना स्थापन केली तेव्हा एका आईला एकच मुलगा होता. त्या आई म्हणाली जा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा शिपाई हो. तो मुलगा गेला. 21 वर्षाचा मुलगा होता. नेताजींनी सक्त ताकीद दिली होती आईला एकुलता एक मुलगा असेल त्याला घेऊ नका. कमांडरनी सांगितलं तुला येता येणार नाही सैन्यात. तो रडत रडत घरी गेला. आईला सांगितलं आई मी तुझा एकुलता एक आहे म्हणून मला माझ्या देशाची सेवा करता येत नाही. त्याने विचार आईमध्ये काय सांगितलं त्यांनी सांगितलं तुझी आई एकुलती एक आहे आणि ती जिवंत आहे तोपर्यंत तुला देशाची सेवा करता येणार नाही. अरे आश्चर्य वाटेल ते आईने रात्री फास घेतला. ती मरण पावल्याने चिठ्ठी लिहून ठेवली तिच्या मुलाला बेटा या भारताची सेवा तुला जर माझ्यामुळे करता येत नसेल तर मी देवाघरी जाते म्हणजे तुला या देशाची सेवा करता येईल. आणि अशा आया आमच्या देशात आहेत. किती देश किती. शिवाजी राजा विश्वास नावाचा घोडा आजारी पडला. तो मोहम्मद नावाचा घोड्याचा खराडा करणारा तो शिवाजी राजाला सांगतो राजे घोडा 3 दिवस काही खात नाही. शिवाजी राजे म्हणतात वैद्याला बोलवलं ओरच कडवा टाकलं ओरच पण तरी विश्वास डोळे उघडत नाही. जनावर डोळे उघडत नाही. शिवाजी राजा म्हणतो 32 मणी सोन्याच्या सिंहासनावर बसलेला माझा जाणता राजा म्हणतो मी येतो माझ्या विश्वासच्या जवळ. आणि शिवाजी राजे जातात आणि असा निश्चित पडलेल्या घोड्याजवळ बसतात. विश्वासला हात मारतात. विश्वासची पापणी हलते पण त्याच्या अंगात ताकद नसते राहत. संध्याकाळ होईपर्यंत हा शिवाजी राजा त्या घोड्याजवळ बसला. संध्याकाळी वेळ झाली. कोणीतरी शिवाजी राजांसहित राजा पान वाढले जेवायला. राजा पान वाढलं जेवायला. शिवाजी राजे म्हणतात अरे या विश्वासनं आयुष्यभर माझी सेवा केली त्याच्या घशाच्या खाली एक गवताची काडी जात नसेल तर हा शिवाजी राजा जेवून काय करेल. उपाशी राहिला माझा शिवाजी राजा. रात्र झाली तरी शिवाजी राजा तिथं होता. पहाट झाली तरी शिवाजी राजा तिथं होता. अरे दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी माझा शिवाजी राजा तिथं होता. बाहेर ब्रह्मा तानाजी हे सगळे वाट पाहत बसले होते. राजा तिथे बसलेला अन्न पाण्याविना. आणि पहाटे शिवाजी राजांना विश्वास नावाच्या घोड्याला हाक मारली. विश्वास होत त्या मुक्या जनावरांना विचार केला आता मेलो तरी नरकात जाईल. मग आता राजाच्या स्वाभिमानासाठी मी उठून उभा राहिलो पाहिजे. त्या विश्वासना अख्खी ताकद एकत्र केली आणि 2 पाय पुढे केले. छत्रपती शिवाजी राजांना आनंद झाला. मरणाच्या दारात असलेला विश्वास 4 पायावर उभा राहिला. शिवाजी राजांना तानाजीला बोलवलं. शिवाजी राजांनी मोहम्मदाला बोलवलं. विश्वास उभा राहिला. शिवाजी राजांना आनंद झाला. अरे उगाचच नाही जो राजा जनावरांसाठी 32 मणी सोन्याच्या सिंहासनावर उभे गोठ्यात मध्ये जाऊन बसतो ना तो आहे आमचा छत्रपती शिवाजी. तर मला एक शेर आठवतो. अफजल खानाला छातीत बसवला होता ना. असं म्हणतात हरे हरे रंग का चोला पहन के आया था अफजल इस मिट्टी में. हरे रंग का चोला पहन के आया था अफजल इस मिट्टी में. राजा शिवाजी ने भगवा घुसा दिया था उसके छाती में. तुम्ही कधी आलात शहापूर मध्ये तर शहापूर जवळ 3 किलोमीटर लांब वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ आहे. तुम्ही इकडे भिवंडी वाडा रोडला गेलात
तर भिवंडीच्या पुढे छत्रपती शिवाजीराजांचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं 10 कोटी रुपयाचं मंदिर उभं आहे. 1 एकरमध्ये नुसतं मंदिर आहे शिवाजीराजाचं. तिथं इतिहास संशोधन केंद्र आहे आणि तिथं अशा मुलांसाठी इंग्लिश मीडियम शाळेपासून संस्कृत पासून गुरुकुलाचं काम आता आम्ही सुरू करतो. त्यामुळे तुम्ही या, कधीतरी मला सेवेची संधी द्या. या मठाचे आपल्या बाबांचे स्वामी नवनीतानंद सरस्वतींचे सुपुत्र सध्या गादीवर आहेत, अवधूतानंद आणि परमानंद. मी त्यांना पाहिलं, माझ्यासारखेच यंग आहेत, म्हणजे मी त्यांच्यापेक्षा म्हातार आहे. वडिलांचं कार्य ते पुढे नेत आहेत आणि या कल्याण नगरीला शांततेचा संदेश देत आहेत. जगाच्या पाठीवर तेच जीसस आहेत, जगाच्या पाठीवर तेच पाद्री आहेत, जगाच्या पाठीवर तेच संत म्हणून काम करतात. ही फार मोठी गोष्ट आहे. कपिल, तूही कीर्तनाला तुझे आला. तुझं नाव काय? अवधूत भरतरी. याचं नाव लय अकरा तिकडे भरतरी. तुला रे 7वी, तुला छान आहे. मला वाटलं कॉमी मम्मी कॉमी काहीतरी असू दे, हरकत नाही. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आला. स्वागत. माझ्या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठावर हे वर्षभर तो मृदुंगाचा प्रशिक्षक होता आणि फार गोड मुलगा आहे. कलाकाराने कलाकार असावा पण अहंकारी नसावा आणि कलाकाराने कसं असावं हे सागर करून शिकावं. असं गोड कलाकार कृष्ण सुंदर गातात. तुम्ही सगळेजण, मला माहित नाही इथे अध्यक्ष चिटणीस खजिनदार कोण आहेत ते, पण तरी पण असं आपण समजूया इथे सगळ्यांना एकच रंग आहे भगवा. त्यामुळे यहाँ कोई बड़ा नहीं, यहाँ कोई छोटा नहीं, हम जो है स्वामी जी के भक्त है, बस यही हमारी पहचान है. ज्ञानेश्वर सरस्वतींच्या समाधीवर साष्टांग दंडवत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आपण जाता जाता एक सांगतो, 2 तारखेपासून, पण इथे पण सुरू आहे समजा, 2 तारखेपासून श्री मलंगडाच्या पायथ्याशी उसाटणे म्हणून गाव आहे, तिथे राज्यस्तरीय मोठा सप्ताह होतो आणि त्या सप्ताहाच्या नियोजन समितीमध्ये मी पण स्वतः आहे. 6 तारखेला माझं व्याख्यान आहे आणि मुळात मुद्दा असा, तुम्हाला सगळ्यांना जसा वेळ मिळेल तसं तिथे कोणी पारायणाला जा, कोणी हरिपाठाला जा आणि संध्याकाळी मठामध्ये कीर्तनाला या. आणि तुम्ही सगळेजण तिथे जर आहातच त्याबद्दल काही अडचण नाही. तुम्ही सगळ्यांनी यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचा रजा घेतो. चुकला असेल, माझ्या वाणीचा दोष असेल, समाजामध्ये फिरताना बोलावं लागतं. त्याच्यामध्ये बोलता बोलता असं काही असं नसतं. आम्ही जर यंत्रासारखं बोलत बसलो तर तुम्ही 10 मिनिटं पण थांबणार नाही. आम्हाला तुमच्या मनाची काळजी घ्यावी लागते, बुद्धीची काळजी घ्यावी लागते आणि मग आम्हाला बोलावं लागतं. भाषेचा कमी अधिकपणा होऊ शकतो. त्या भाषेचा आत असलेल्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा आपण आदर करावा, एवढी आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल